अफजल खान प्रकरण आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं काय आहे. अफजल खानाचा आपण सिनेमा, नाटकं, कादंबऱ्या किंवा इतर जे काही साहित्य असतं आपण सगळ्यांनी वाचलेलं असतं. असं कोणी आहे की ज्याला अफजल खान प्रकरण माहीत नाही आहे? आपण थोडं रिवाईज करणार आहोत नेमकं काय झालं, पण आय डोंट थिंक की कोणी असेल इथे. तर अफजल खान प्रकरण, त्याची पार्श्वभूमी थोडक्यात आजचा मी प्लॉट सांगतो काय की अफजल खान प्रकरण, त्याची पार्श्वभूमी, अफजल खानाला मारण्याकरता शिवाजी महाराजांनी काय नेमकं केलं, त्याचं जे काही तो जो काही आराखडा होता तो, अफजल खानाने शिवाजी महाराजांना मारण्याकरता काय केलं तो एक मुख्य मुद्दा. आणि त्याचा उत्तरार्ध म्हणजे आपल्या या कार्यक्रमाचा उत्तरार्ध असा असेल की आपण सगळ्यांनीच गेले काही दिवस किंवा गेले काही महिने आपण जे ऐकतोय की लंडनवरनं वाघनखं येणार आहेत. ती वाघनखं भारतात आली आहेत, ती सध्या साताऱ्यात आहेत. साताऱ्यातमध्ये कोल्हापूर, नागपूर करत आपल्याकडे मुंबईत साधारणतः वर्षभर आपल्याकडे असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय जे आहे तिथे. पण या वाघनखांचा इतिहास काय आहे? बेसिकली ही वाघनखं खरी खोटी, ती बनावट किंवा ती शिवाजी महाराजांची नाहीच वगैरे अशा पद्धतीचं जे काही बाहेर वातावरण चाललं आहे. तर दुसरा जो काही उत्तरार्ध असेल आपल्या कार्यक्रमाचा तो साधारणतः या विषयाभोवताली फिरेल. माझं काम इतकंच आहे, कारण त्या विषयात तज्ज्ञ संकेत आहेत. माझं काम आता इतकंच आहे की ती वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरली का नाही ह्याच्या आधी थोडंसं जाऊन शिवाजी महाराजांनी मुळात वाघनखं वापरली का नाही हा पहिला मुद्दा येतो. तुम्हाला त्या सगळ्या वादाला जर बाजूला काढायचं असेल तर स्लाईड चेंज करते. आत्ता जसं सांगितलं तसं कार्यक्रमाचे 2 भाग असतील. मी पहिला मुद्दा त्याच्यात कव्हर करेन की तत्कालीन राजकीय परिस्थिती काय होती, अफजल खान आणि शिवाजी महाराजांची मेंटॅलिटी काय होती, वाघनखांसंबंधी काही गैरसमज आहेत आपल्याकडे अजूनही आहेत. ते गैरसमज 1-2 मिनिटात थोडेफार सांगण्याचा प्रयत्न असतो. आणि जर पुढचा मुख्य जो काही कार्यक्रम असेल तो संकेत त्या वाघनखांच्या बद्दल घेईल. नेक्स्ट टाइम, नेक्स्ट प्लीज. सुरुवात करताना अर्थातच शिवाजी महाराज मुख्य केंद्रस्थानी आहेत या सगळ्या विषयाचे. ही 2 चित्र आहेत. शिवाजी महाराजांची चित्र आपण कायम बघतो घोड्यावरती किंवा इतर ठिकाणी. ही 2 चित्र जी समकालीन म्हणता येतील अशी आहेत ही प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना कदाचित बघितलेल्या लोकांनी ही काढलेली आहेत. त्यातलं डावीकडचं चित्र आहे ते सध्या फ्रान्समध्ये पॅरिसच्या नॅशनल संग्रहालयात त्यांच्या लायब्ररीमध्ये आहे. हे चित्र निकोलो मनुची नावाचा शिवाजी महाराजांच्या काळातच मिर्झाराज जयसिंगांच्या पदरी एक इटालियन प्रवासी होता. तो प्रवासी नव्हता बेसिकली, तो तोफखान्यावरतीही त्यांच्या होता मिर्झाराजांच्या, आणि त्यांनी इतरही सगळी काही जी काही कामं असतात ती केलेली होती. त्या मनुचीच्या संग्रहातलं हे चित्र आहे. मनुचीने स्वतः शिवाजी महाराजांना बघितलं आहे, त्याच्या चितारांकडनं किंवा त्याच्या आर्टिस्टकडनं त्याने हे चित्र काढून घेतलं आहे. दुसरं जे चित्र आहे ते आपल्याकडे मुंबईत आहे. हे मूळ चित्र साताऱ्यामध्ये होतं, साताऱ्याच्या दरबारात होतं छत्रपती प्रतापसिंह किंवा त्याच्या आधीच्या काळात. हे चित्रसुद्धा कदाचित शिवाजी महाराजांचं ओरिजिनल चित्र. या चित्राची महती अशी आहे की साताऱ्याच्या दरबारात असल्यामुळे आणि शिवाजी महाराजांच्या वंशजांनी ते काढून घेतल्यामुळे कदाचित त्यांच्याकडे त्याची जुनी कॉपी असेल. त्याची आणखीन एक कॉपी सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी करून घेतली. ती कॉपी साताऱ्याचे एक कलेक्टर होते पुरुषोत्तम विश्राम माऊजी नावाचे. त्यांचं सगळं कलेक्शन त्यांनी मुंबईला दिलं आणि त्याच्यात हे चित्र आपल्याकडे मुंबईत आलं. हे चित्र अजूनही मुंबईच्या म्युझियममध्ये डिस्प्लेला आहे. जर कोणी म्युझियममध्ये गेलात आणि पहिल्या मजल्यावरती जर ती चित्रांचं जे दालन आहे तिकडे बघितलं, हे चित्र अजूनही आपण इथे बघू शकतो. ही 2 चित्र समकालीन आहेत. शिवाजी महाराज कसे दिसायचे, शिवाजी महाराजांची ठेवण कशी होती. मे बी आता तेवढं स्क्रीन आपलं मोठं नाही आहे, पण जर नीट बघितलं त्यांचं नाक, डोळे, एकूण एक बारकावे तुम्हाला या चित्रांमध्ये दिसून येईल. नेक्स्ट स्लाईड प्लीज. अफजल खानाचं आपल्याकडे चित्र उपलब्ध नाही आहे. त्यातल्या जुन्यातलं जुनं चित्र आपल्याकडे द पारसनीस नावाचे एक इतिहास संशोधक होते, साताऱ्याचेच होते, नंतर ते पुण्यात आणि सगळीकडे स्थायिक झाले. त्यांनी अफजल खानाचं एका जुन्या बखरींमध्ये त्यांना मिळालेलं चित्र पब्लिश केलं होतं. हे ते चित्र आहे. आजपासून 100-150 वर्षापूर्वीचं हे चित्र, त्याच्यापेक्षा मागे हा काही काळ जात नाही. मुख्य विषयाकडे येतो, कारण वाघनखांकडे जाण्याच्या आधी आपल्याला या सगळ्याची बॅकग्राऊंड थोडीफार समजून घेणं गरजेचं आहे. अफजल खान स्वराज्यावरती चालून आला हे सगळ्यांना दिसतं, हे सगळ्यांना माहिती असतं. पण अफजल खानाचा त्याच्यामागचा हेतू, अफजल खानाची स्ट्रॅटेजी आणि अफजल खानाने ओव्हरऑल गोष्टी का केल्या ह्याची उत्तरं आपल्याकडे आहेत, पण ती शक्यतो मांडली जात नाही. सोप्यात सोपं सांगतो, अफजल खान हा कोणी मूळचा सरदार नव्हता. तो अतिशय सामान्य घरातला, म्हणजे अफजल खानाची आई ही एका विजापुरातल्या बड्या सावकार म्हणा किंवा धनिक म्हणा त्याच्या भटारखान्यात, म्हणजे त्याच्या स्वयंपाकघरात ती आचार्याचं काम करायची. तिचा हा मुलगा हा ह्याच्या आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे 1636-37 जी पहिली मोहीम आहे. आदिलशाहचा रणदुल्ला खान नावाचा एक सरदार होता.
या रणदुल्ला खानाच्या हाताखाली हा अफजल खान वाढला. आता शिवाजी महाराजांची जी काही स्कर्मिशेस आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठून सुरू होतात, त्याची सुरुवात इकडे 1636-37. हा जो रणदुल्ला खान आहे, आदिलशहाचा मोठा एक सेनापती आहे. या रणदुल्ला खानाच्या हाताखाली दोन मोठी माणसं त्यावेळेला काम करतात. एक हा अफजल खान आणि दुसरे शहाजीराजे भोसले, जे शिवाजीबाईंचे वडील आहेत. 1636 पासून ही सगळी नाटकं चालू झाली. ती जी एक टिपिकली कॉर्पोरेटमध्ये आम्ही करतो तेच स्पर्धा असते की माझ्याबरोबरचा पुढे जातो त्याला मागे खेचा, त्याला काहीतरी बदनाम करा किंवा काहीतरी करा. आता अगदीच कॉर्पोरेटमध्ये जीवघेणे हल्ले होत नाहीत, पण इकडे तेही व्हायचं. अफजल खानाने तेच केलं. शहाजीराजे भोसले दोन गोष्टी, एक तर धर्म आड येतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही तुमचं सगळं एखादी गोष्ट चालली आहे, तुम्हाला जहागिरी मिळतात, तुम्हाला सैन्य मिळतं आहे, पण दुसरा कोणतरी एक माणूस येऊन ते कॅप्चर करतो, हे सहन न झाल्यामुळे अफजल खानाने या सगळ्या गोष्टी चालू केल्या. ही गोष्ट 1636-37 सुरू झाली. याच्यानंतर पुढची 10 वर्ष जवळपास अशीच गेली. शहाजीराजे बंगलोरला होते आणि बंगलोरच्या आसपासचा प्रदेश शहाजीराजे कॅप्चर करत होते. 1648चं एक प्रकरण झालं की ज्याच्यात अफजल खानाचा भोसल्यांविषयीचा जो काही द्वेष होता किंवा भोसले घराण्याविषयी त्याची जी काही त्याच्या मनातला जो काही राग होता तो बाहेर पडला. गंमत सगळ्यांनाच माहिती आहे, 1646 साली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. पहिला किल्ला अनेकांना वाटतं की तो रोहिडा घेतला, तो तोरणा घेतला, तसं नाही आहे. पहिला किल्ला व्यवस्थित शिवाजीबाईंनी तोरणा घेतला पहिला ऑब्व्हियसली, पण शिवाजी महाराजांनी आसपासचे छोटे छोटे किल्ले ऑलरेडी जिंकून घेतले होते. सिंहगड हाही नंतर लवकरच जिंकून घेतला होता आणि तो जिंकून नाही घेतला, तो पैसे देऊन व्यवस्थित घेतला. अफजल खान यावेळेला व्यवस्थित बघतोय की काय गोष्टी चालल्या आहेत, पण अफजल खानाला काहीही करता येत नाही आहे. कारण यावेळेला आदिलशहाचा जो मुख्य सेनापती आहे त्याचं नाव आहे खान महम्मद. खान महम्मदाच्या हाताखाली अफजल खान काम करतोय. त्याला दिसतंय की माझा बॉस काहीतरी करतोय, पण तो व्यवस्थित गोष्टी करत नाही. तो व्यवस्थित जो काही न्याय द्यायला पाहिजे धर्माच्या दृष्टीने म्हणा, सल्तनतीच्या दृष्टीने म्हणा, ते काही करत नाही. अफजल खानने काय करावं, या माणसाने आदिलशहाच्या दरबारातले जे काही विरोधक होते त्या सगळ्यांना एकत्र केलं. त्याच्यात 3 माणसांची नावं आपल्याला मुख्य मिळतात. एक होता आदिलशहाचा जो तत्कालीन वजीर, जो मुख्य होता जरूर मुस्तफा खान. मुस्तफा खानाच्या सोबत भोसले घराण्याचीच एक शाखा, जी म्हणजे मूळचं जर भोसले घराणे बघितलं, थोडंसं विषयांतर करतोय, पण भोसले घराणे ज्यावेळेला उत्तरेतनं आपल्याकडे आलं त्यातल्या बऱ्याचशा पिढ्या या त्यांच्या वऱ्हाड नागपूरच्या मधल्या प्रांतात राहिल्या होत्या. तिथून त्यांची बरीचशी जी काही मंडळी ती वेगवेगळ्या प्रांतात जाऊन स्थिरावली. एक शाखा तुमची आधी जिंतीला गेली नंतरच्या काळात, एक शाखा आली तुमची शिखर शिंगणापूर जे आपलं साताऱ्याच्या जवळचं आहे तिकडे आली, एक शाखा आली औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरच्या जवळचं वेरूळ इथे एक शाखा आली, एक नागपूरला राहिली म्हणजे परसोजी भोसले वगैरे हे नागपूरला राहिले. मालोजीराजे आणि विठोजीराजे यांचे वडील बेसिकली बाबाजीराजे भोसले हे वेरूळला येऊन थांबले आणि वेरूळची पुढची ही शाखा पुढे चालू राहील. अफजल खान प्रकरण सायमल्टेनियसली चालूच आहे, पण दोन जी काही भाऊबंदकी असते, दोन शाखांमधला जो काही वाद असतो त्यातली एक शाखा जी कर्नाटकात जाऊन मुधोळला बसली होती, त्या भोसल्यांनी नंतर घोरपडे आडनाव स्वीकारलं होतं. त्यांचं मूळ आडनाव भोसले. या घोरपड्यांपैकी बाजी घोरपडे नावाचा एक माणूस आहे जो शहाजीराजांचा कट्टर विरोधक आहे आणि आपला भाऊबंद दरबारात पुढे जातोय तर ते त्याला बघवत नाही, त्यामुळे त्या माणसाने ही वेगळी राजकारण चालू केली. अफजल खानाच्या सोबतीला तर ही 2 माणसं आहेत, मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि स्वतः अफजल खान. यांनी काय करावं, ह्यांनी आदिलशहाच्या सूचनेनुसार म्हणा किंवा आदिलशहाच्या सल्ल्यानुसार कर्नाटकात असलेल्या शहाजीराजांना कैद केलं म्हणजे दग्याने कैद केलं. त्यांना काही युद्ध वगैरे झालं नाही, ते प्रॉपर शहाजीराज छावणीत बसले होते आणि त्यांना एका रात्री छापा घालून पकडलं. या सगळ्या प्रकरणामध्ये अफजल खानाचा मोठा वाटा आहे. अफजल खानाने ही सगळी बऱ्यापैकी सूत्र सांभाळलेली आहेत. पण गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांच्या चातुर्याने किंवा शिवाजी महाराजांनी जी काही राजकारण केली, तो मुराद बक्ष जो बादशाचा मुलगा होता, गुजरातचा सुभेदार होता, त्याच्याकडे ती सगळी सूत्र आपल्या हातात घेतली शिवाजी महाराजांनी आणि त्याला सांगितलं की बाबा मी मुघलांचाच एक सरदार आहे किंवा मुघलांचाच एक सेनापती आहे आणि माझे वडील. शिवाजी महाराजांच्या पत्रातली वाक्य अशी आहेत, मॅनेजमेंटच्या लोकांना ते कळेल की तुम्ही कसं ते एकमेकांवरती सोपवतात. शिवाजीच्या पत्रातली वाक्य अशी आहेत की मी आणि माझे वडील तुमचे सरदार असताना तुमच्या 2 सरदारांना तो आदिलशहा त्रास देतोय. टेक्निकली असं काही नाही आहे, पण या गोष्टीचा परिणाम असा होतो की मुराद बक्षकडनं विजापूरच्या आदिलशहाला पत्र जातं की आमच्या सरदारांना तुम्ही त्रास देता, त्यांना सोडा, नाही तर आमची फौज तुमच्यावरती हल्ला करेल. सगळा प्लॅन फसला. शहाजीराजांना सोडावं लागलं आणि शिवाजी महाराजांच्या या सगळ्या गोष्टीचा त्याची एक नामुष्की ही अफजल खानाच्या आणि मुस्तफा खानाच्या पदरी पडली. मुस्तफा खान लगेच मारला गेला, तो मेलाच लगेच. अफजल खान जिवंत राहिला. ह्याच्या पुढचं प्रकरण, मी ही गोष्ट सांगितली मी 1648 सालची. बरोबर 4 वर्षांनी आणखीन एक प्रकरण झालं. आपल्याला सगळ्यांनाच जावळीचे मोरे आणि ते प्रकरण माहीत असतं. म्हणजे जावळीवरती शिवाजीबाईंनी कसा छापा घातला आणि ते त्या चंद्रराव मोऱ्यांना कसं त्यांनी पकडलं, त्यांना कसं नंतर मारण्यात आलं वगैरे.
शहाजीराजांच्या नंतर पुण्याची सगळी जहागीर ही शिवाजी महाराज सांभाळत होते आणि जहागीर सांभाळताना शिवाजी महाराजांचं स्वराज्य हळूहळू वाढायला सुरुवात झाली होती. तुम्ही आता बऱ्यापैकी सगळ्यांना महाराष्ट्र माहीत असेल, त्यामुळे तो मॅप जर डोळ्यासमोर आणलात, पुणे आज ज्यावेळेला मी साताऱ्याला जातो त्यावेळेला तुम्ही पहिला घाट इथनं ओलांडा तो बोरघाटानंतर तुम्ही ज्यावेळेला पुण्याचा घाट कात्रजचा घाट ओलांडा, कात्रजनंतर तुमचं पाऊल पुढे मावळात पडतं, गुंजण मावळ आणि त्या सगळ्या भागात पडतं. तिथनं तुम्ही वाईकडे जाता, वाईकडे तुम्हाला खंबाटकी घाट लागतो आणि मग तुम्ही साताऱ्याकडे जाता. या मधल्या प्रदेशात शिवाजी महाराजांचं स्वराज्य पूर्ण स्थापन झालेलं होतं. आता आजूबाजूच्या प्रदेशात स्वराज्य स्थापन करायचं म्हणून लगतचा प्रदेश कोणता, तर जावळी. कारण तुम्ही ज्या वेळेला खंबाटकीची अख्खी रांग ओलांडता, ती खंबाटकीची रांग सुरू कुठून होते, तुमची डावीकडे निरेचं जे पात्र आहे तिथून आत्ताचा जो खंबाटकी घाट आहे इथून ही सगळी रांग सुरू होते. ते मांढरदेव, वाई, पांडवगड किंवा केळंजावरे हे सगळं करत तो जो आपला वरंगाचा घाट कोकणात उतरतो, ही सगळी रांग आणि या रांगेच्या बरोबर पलीकडे तुमची जावळी पडते. जावळीचा प्रदेश शिवाजी महाराजांना लागून आहे, त्यामुळे जावळी जिंकायची हा एक प्लॅन डोक्यात होता. आणि बरोबर 4 वर्षांनी 1652 साली हा जावळीचा जो दौलतराव मोरे होता, चंद्रराव मोरे होता, तो मरण पावला. त्याला काही मूलबाळ नव्हतं, काहीच नव्हतं. त्यामुळे त्याच्या विधवा बायकोने शिवाजी महाराजांची मदत घेतली आणि एक नवीन मूल गादीवरती बसवलं. यशवंतराव त्याचं नाव होतं, तो नवीन चंद्रराव झाला. अफजल खानाचा प्लॅन इथे दुसऱ्यांदा फसला, कारण अफजल खान यावेळेला वाईचा सुभेदार होता आणि वाईची सुभेदारी, वाईपासून जर तुम्ही जावळी बघितलं तर वाईपासून पसरणीचा घाट तुम्ही क्रॉस करता, तुम्ही महाबळेश्वर चढता आणि महाबळेश्वरच्या पलीकडे लगेच प्रतापगड आणि जावळी तुम्हाला लागते. त्यामुळे अगदीच म्हणजे मी इथून पलीकडच्या भागात पाऊल टाकल्यासारखं होतं. या प्रदेशावरती अफजल खानाचा डोळा आहे आणि तरीही तो प्रदेश शिवाजी महाराजांच्याच हातात गेल्यासारखं झालं होतं. कारण शिवाजी महाराजांनी एखादा माणूस बसवला म्हटल्यावरती तो त्यांच्या उपकारात आला आणि तो त्यांची कामं करणार. दुसरा प्लॅन फसला. अफजल खानाने ह्याच्यानंतर काय करावं, तर 1657 साली कर्नाटकात शहाजीराजे आणि आदिलशाहीच्या तर्फे लढत होते, पण शहाजीराजांच्या फौजा आणि अफजल खानाच्या फौजा अशा दोन्ही संयुक्त फौजा तिकडचे चित्रदुर्ग किंवा जो काही आजूबाजूचा भाग आहे तिथले पाळेगार जी लोकं होती त्या पाळेगारांच्या विरोधात लढत होते. शहाजीराजांच्या फौजा पुढे गेल्या. शहाजीराजांच्या फौजा लीड करत होते स्वतः शहाजीराजांचा थोरला मुलगा, शिवाजीचे मोठे भाऊ संभाजी नाव होतं त्यांचं. कनकदुर्ग नावाचा एक किल्ला आहे, कनकगिरी नावाचा एक किल्ला आहे. त्या कनकगिरीला वेढा पडला. त्या कनकगिरीच्या वेढ्यात हे संभाजीराजे पुढे गेले. गडावरनं हल्ला झाला, तो जो मराठ्यांनी केलेला हल्ला परतावून लावण्याकरता, आणि त्याच्यात अफजल खानाने जो बॅकअप सपोर्ट द्यायचा असतो, जे काही कुमक ज्याला म्हटलं जातं की बाबा एक सैन्य पुढे जाणार, ते सैन्य त्या मुख्य ह्याला खिंडार पाडणार, त्यातनं मागचं सैन्य जाणार, त्यांना बाजूला करणार, अशी ती एक फळी असते. एक तुमची काय म्हणतात ना तुम्ही, त्या माणसांच्या टीम्स तयार केलेल्या असतात. अफजल खानाने इथे एक गोष्ट केली की त्यांनी या संभाजीराजांना पुढे गेलेल्या मदत केलीच नाही आणि संभाजीराजे मारले गेले. हा फक्त आणि फक्त एक वैयक्तिक राग, याच्या पलीकडे काही नाही आहे. 1657 ही गोष्ट आहे. याच सुमाराला काही दिवसात औरंगजेब दक्षिणेत उतरला होता. आता औरंगजेब यावेळेला बादशाह नाही आहे, औरंगजेब बादशाह व्हायचा आहे, पण औरंगजेब दक्षिणेत उतरला आणि त्याने बिदर, कल्याणी वगैरे हा जो कर्नाटकातला भाग आहे तो सगळा कॅप्चर करायला सुरुवात केली. ही थोडं माहिती हे डोक्यावरनं जाईल किंवा पटकन कोणाला कळणार नाही, पण या गोष्टी इतक्या एकमेकांमध्ये गुंतल्यात ना की त्या तुम्ही व्यवस्थित वाचाल त्यावेळेला तुम्हाला ते उलगडत जाते. सोपं करून सांगतो, 3 शाह्या आहेत आता डोळ्यासमोर राहणार. एक आहे त्यातली विजापूरची आदिलशाही आणि दुसरी आहे दिल्लीची जे मुघल होते ती मुघलांची शाही. तिसरी शाही दक्षिणेकडची जी आहे कुतुबशाही, ती या पिक्चरमध्ये कुठेही नाही आहे. आणि या सगळ्यात हे दोघं जण असताना आणखीन एक कोणतरी येऊन उगवतो आणि तो सगळा प्रदेश कॅप्चर करायला लागतो, शिवाजी महाराज अर्थात. यामुळे मुघल आणि आदिलशाह या दोघांनाही कुठेतरी ते टोचत होतं, पण तरीही दोघांना एकमेकांची मदत घ्यायची नव्हती. औरंगजेब हा इतर मुघल बादशहांसारखा नाही आहे. इतर मुघल बादशहांनी बऱ्यापैकी लोकांचं मत किंवा एकंदरीत त्या प्रदेशातल्या लोकांचं आपल्याविषयी काय मत आहे हे लक्षात घेऊन कामं केली. औरंगजेबाचं ध्येय स्पष्ट होतं की मला इथे राज्य करायचं आहे, मी त्या लोकांना मारीन, त्या लोकांकडनं कसंही करून ते हिसकावून घे. आणि औरंगजेबाने पहिल्यापासून या गोष्टी केल्यात. बिदर कल्याणीचा जो भाग आहे तिकडे औरंगजेब गेला. औरंगजेबाने ते सगळं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, पण याच वेळेला आदिलशहाचे 2 सरदार, त्याचा मुख्य सेनापती होता एक खान महम्मद नावाचा, त्या खान महम्मद आणि त्याच्या हाताखाली हा एक मोठा सरदार अफजल खान, या दोघांना आदिलशहाने परत पाठवून दिलं या औरंगजेबावरती चाल करण्याकरता. योग्य पावलं खान महम्मदाने उचलली. अफजल खानाचा सल्लाही त्याच्यात व्यवस्थित होता. औरंगजेबाला खान महम्मदाने कोंडलं. आता पुन्हा जे मगाशी शिवाजी महाराजांनी राजकारण केलं तेच सेम राजकारण औरंगजेबाने सुद्धा केलं. औरंगजेबाने त्या खान महम्मदाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की मी बादशाचा मुलगा आहे, मी शहाजाद आहे, कदाचित पुढचा बादशाह आहे.
तुम्ही जर मला पकडून ठेवलं तर तुम्ही विचार करा की आत्ता तुमची ताकद तेवढी नाही आहे. मला पकडल्यानंतर दिल्लीवरनं 2 लाख 3 लाख, कारण ते 1680 साली आपण बघितलं होतं की 5-5.5 लाखाची फौज ज्या वेळेला येते त्यातली 3 लाख फौज म्हणजे महाराष्ट्रात राहते, बाकीची फौज पसरली जाते. एवढी फौज तुमच्यावरती चालून आली तर तुमची विजापूरची आदिलशाही तग धरू शकेल का? आणि याचं उत्तम उदाहरण होतं की या घटनेच्या जेमतेम 40 वर्षापूर्वी किंवा 45 वर्षांपूर्वी औरंगजेब आणि शहाजहान आणि विजापूरची आदिलशाही या दोघांनी मिळून एक शाही बुडवली होती. अहमदनगरची जी निजामशाही होती ती पूर्णच्या पूर्ण शाही बुडाली. त्यांचा एकही वारस नंतर जिवंत राहिला नाही. आणि त्याला एक मुर्तजा नावाचा होता, त्याला जीवदानच्या किल्ल्यात त्याने कोणून टाकलं होतं. हा सगळा प्रकार विजापूरच्या आदिलशाहीच्या बाबतीत घडू नये अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला इथं जाऊ द्या, तुम्ही मला पकडू नका. अफजल खानाचं म्हणणं होतं की औरंगजेबासारखा शहाजहानचा नावडता पुत्र जरी असला तरी तो शहाजहानचा मुलगा आहे, त्याला तुम्ही ओलीस ठेवा, त्याच्याकडनं कामं करून घ्या आणि त्याच्याकडनं जे काही असेल ते आदिलशाहच्या पत्रात तुमचा जो काही मुलूक वगैरे आहे तो पाडून घ्या. खान महम्मदाचं म्हणणं उलटं आहे. तो म्हणतो की जर मी याला पकडलं, दिल्लीवरनं माझ्यावरती फौजा चालून आल्या तर बादशाहचं रक्षण कोण करणार? आपण ते तसंही करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे तेवढी फौज नाही बादशाहीच्या विरुद्ध लढण्याकरता. तर खान महम्मदाने एक दिवशी या औरंगजेबाला त्या वेढ्यातून बाहेर पडायला मदत केली आणि तो औरंगजेब व्यवस्थित इथून निघून गेला. अफजल खानाला ही गोष्ट कळली. ह्याच्यापुढे या माणसाने काय करावं? सिनेमातलं कोणी तो एक टिपिकल सीन बघितला असेल, आता दिग्पालचा जो सिनेमा येऊन गेला त्याच्यात तो अफजल खान टिपिकल ते पट्टे घासत येतो, तो सीन एका ह्याच्यात, तो सिनेमातला सीन मला माहीत नाही आहे पण तशाच पद्धतीची घटना झाली आणि ती नमूद केली, ती डॉक्युमेंटेड आहे आपल्याकडे. अफजल खानाने दोन्ही हातात पट्टे चढवले, हे बसादिनुस सलादीनमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. थँक्यू. अफजल खानाने 2 हातांमध्ये पट्टे चढवले. ते पट्टे तो अक्षरशः जमिनीवरती घासत तो विजापूरच्या दरबारात गेला आणि त्याने गेल्या पहिल्यांदा सांगितलं, आदिलशाह जो बसलेला होता त्या आदिलशाहला पहिल्यांदा सांगितलं. आदिलशाह लहान होता, आदिलशाह काही फारसा मोठा नव्हता. त्याची आई जी होती आदिलशाहची, अली आदिलशाहची जी आई होती, सावत्री आई होती बेसिकली, तिला बडी बेगम म्हणायचे, ताजुल मुखद्दर तिचं नाव होतं. ती तिथे बसली होती. तिला सांगितलं की या खान महम्मदाने तुमचा कसा पाणउतारा केला आणि तुमचं कसं नुकसान केलं आहे. मी त्याला सल्ला देत होतो की औरंगजेबाला पकडा, तुम्ही त्याच्याकडनं पैसा किंवा इतर ज्या काही गोष्टी त्या वसूल करा. या माणसाने त्याला धर्मावाट दिली आणि आता आपलं इतकं नुकसान झालं आहे, मी काही तुमच्याकडे काम करू शकत नाही. बड्या बेगमेने काय करावं? बाई प्रचंड हुशार होती पण खुनशी होती. या बाईने खान महम्मदाला निरोप पाठवला की तू विजापुरात ये, मोहीम बारगळली आहे, तू तसंही औरंगजेबाला सोडून दिलंस, तू विजापुरात ये, आपण पुढचं बोलू. विजापूरचा जो मक्का दरवाजा आहे, खान महम्मदाची पालखी त्या मक्क्याच्या दरवाज्यातनं आत येताना या बाईने आणि अफजल खानाने 2 मारेकरी कडेला ठेवले होते आणि जी पालखी आली, पालखीच्या आत घुसून त्यांनी खान महम्मदाचे तुकडे केले. हा खान महम्मद मारला गेला आणि त्याचं जे काही पद होतं ते पद या ताजुल मुखद्दरातने इमिजिएटली अफजल खानाला बहाल केलं. ही गोष्ट सांगतोय मी 1657 सालची, 1658 साली, 57-58 ही गोष्ट आहे. आता अफजल खान हा विजापूरचा मुख्य सेनापती झाला, तो आता साधा सामान्य सरदार राहिलेला नाही आहे. एक आपल्याकडे गैरसमज टिपिकल असं असतो आणि हे बऱ्याच मोठ्या इतिहास संशोधकांनी लिहिलं आहे. आता मी नावं कोणाची घेत नाही कारण ती माहिती असेल नसेल, पण आपल्याकडे एक रोचक पद्धतीने गोष्टी सांगण्याचा एक जो प्रघात आहे त्याच्यात ते निर्माण झालं आहे. आपण सगळे ऐकतो की ते तो मानाचा दरबार भरवला गेला होता, तिथे ते विड्यांचं सगळं आलं होतं. ही गोष्ट होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण अफजल खान हा शिवाजीमांमध्ये चालून येतोय, तो कोणत्याही पद्धतीने त्याने केलेलं नाही आहे. आपल्याकडे एक डॉक्युमेंट आहे बेसिकली शिवभारत नावाचं, जे कंटेम्पररी आहे, त्या माणसाने शिवाजीमांना जवळून बघितलं आहे. इनफॅक्ट या माणसाने, परमानंद नावाचा माणूस होता, या माणसाने शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ते चरित्र लिहिलं आहे. तो काय म्हणतो की दरबारवर काही भरवलेलं नव्हता, साध्या आदिलशाहच्या त्या महालामध्ये फक्त 22 सरदार होते, 22 सरदारांच्या पलीकडे कोणी नव्हतं. आणि हा अफजल खान त्याला त्या बादशाहने बोलवून घेतलं आणि त्याला डायरेक्ट ऑर्डर्स दिल्यात की तू जाऊन शिवाजीला पकड किंवा मार, तिथे कुठचाही पैजेचा विडा वगैरे ठेवण्यात आलेला नाही. हा पहिला मोठा गैरसमज आहे. ते सगळं झालं, अफजल खान नामजाद झाला. नामजाद होणं म्हणजे त्याला ती सगळी मोहीम त्याला देऊन टाकणं. एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेला आपण हँडल करतो त्यावेळेला ते सगळ्या गोष्टी देतो, तसं त्याला ते दिलं. साधारणतः एक 17-18 हजाराची फौज घेऊन, सगळं पायदळ घोडदळ आणि हे सगळं घेऊन 20-1 हजाराची फौज घेऊन हा अफजल खान इथून निघाला. आणि ही फौज इतकी संथ होती, इतकं जसं ते म्हशी पाण्यात डुंबत जातात ना तशा पद्धतीने ही फौज यायची. पहिला मुक्काम फक्त 6 मैलांवर म्हणजे 12 किलोमीटरवरती पडला होता, त्याच्यापलीकडे काही नव्हतं.
अफजल खानाने आधीचा सगळा राग लक्षात घेऊन किंवा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शिवाजी महाराजांना मारायचंच आहे याच हिशोबाने अफजल खान बाहेर पडला आहे. आपल्याकडे 2 डॉक्युमेंट्स आहेत. त्यातलं एक डॉक्युमेंट शिवदिग्विजय नावाची एक बखर आहे आणि सभासद तर आपल्याकडे अर्थात आहेच आहे. दोन्ही याच्यात स्पष्ट दिलं की अफजल खानाने आदिलशहाला वचन दिलं की मी एकतर त्याला जिवंत पकडून आणतो किंवा त्याला मारून आणतो, पण त्याचं शीर किंवा त्याचं धड हे विजापुरात मी आणून टाकणार, ह्याच्या पलीकडे माझं काहीही कर्तव्य नाही. अफजल खान निघाला. अफजल खानाने हा सगळा प्रवास केला. अफजल खान पहिल्यांदा गेला तुळजापूरला. तुळजापूरची भवानी ही भोसल्यांचं कुलदैवत आणि अर्थात निम्म्या महाराष्ट्राचं कुलदैवत होती, त्यामुळे ती भवानी फोडायची असं खानाचा एक हे होतं. दुसरा गैरसमज आता अजूनही बसला आहे, ती शिवाजी महाराजांच्या काळात अफजल खानाने भवानी फोडली. ती भवानीची मूर्ती फोडलेली नाही आहे. तिथले भवानीचे जे भोपे होते त्यांनी ती मूर्ती लपवून ठेवली, हेही आपल्याकडे डॉक्युमेंटेड आहे. ती मूर्ती लपवली गेली तळघरात. ती जे आत्ता मध्यंतरी विठोबाचं जे सापडलेलं की त्या तळघरात मूर्त्या सापडल्या, या गोष्टी पूर्वी व्हायच्या. मुख्य मूर्ती जी आहे ती लपवली जायची आणि तिच्या जागी कुठली दुसरी मूर्ती ठेवली जायची. अफजल खान तुळजापुरात शिरल्या देवीचे पुजारी भोपे यांनी तुळजापूरची मूळ मूर्ती लपवून ठेवली आणि दुसरी मूर्ती तिकडे ठेवली. खानाला हे कळलं नाही कळलं याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, पण खानाने ती जी नवीन मूर्ती ठेवली होती ती मूर्ती फोडली, मूळ मूर्ती फोडली नाही. यावेळेला शिवाजी महाराज कुठे होते, ते यावेळेला शिवाजी महाराज राजगडावरती आहेत, पुण्याच्या जवळ. राजगडावरती शिवाजी महाराज आहेत म्हणून खान तुळजापुरावरनं साधारणतः अहमदनगरच्या रस्त्याने शिरूर वगैरे करतो पुण्यात शिरणार होता. शिवाजी महाराजांचं डोकं इथे, ही जी स्ट्रॅटेजी आपण म्हणतो की मिलिटरी टॅक्टिक्स ज्या काय असतात, तुम्हाला पहिला नियम असा असतो की तुम्हाला एखाद्या ठिकाणी युद्ध घ्यायचं आहे, ती युद्धभूमी तुम्हाला माहीत हवी. ती युद्धभूमी इतकी दुर्गम हवी. जर कोणी वाचलं आहे का मला माहीत नाही, आपल्या लायब्ररीमध्ये पण कदाचित आहे, कारण मी 10 वर्षापूर्वी मी बघितलेलं आहे. संजूचं आर्ट ऑफ वॉर नावाचं एक पुस्तक आहे, कोणी ऐकलं असेल मे बी. त्याच्यात त्यांनी युद्धाविषयी हा 2500 वर्षापूर्वी चीनचा एक तत्ववेत्ता होऊन गेला, आपल्या समकालीन, म्हणजे आपल्याला चाणक्याचा तो समकालीन होता. चाणक्याने पण बऱ्यापैकी या गोष्टी दिल्या अर्थशास्त्रामध्ये, पण संजूने जे काही नियम दिलेत नाही त्यापैकी बरेचसे नियम हे अजूनही युद्धशास्त्राला तेवढेच लागू होतात. युद्धातला उत्तमोत्तम सेनापती कोण, तर जो जास्त युद्ध लढतो आणि जो जास्तीत जास्त माणसांना मारतो तो नाही. युद्धातला कमीत कमी नरसंहार करेल, कमीत कमी रक्त घालवेल आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करेल, तो उत्तमोत्तम सेनापती असतो. हे संधूचं पहिलं त्याचं जे काही नियम आहेत त्यापैकी आहे. तुम्हाला ती युद्धभूमी बघायला लागते, सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि मुख्य म्हणजे प्रजेचं रक्षण करण्याकरता तुम्हाला शत्रू हा प्रजेपासून जितका लांब ठेवता येईल तेवढा ठेवायचा, हा एक आणखीन एक नियम. शिवाजी महाराज राजगडावरती होते. राजगड हे तत्कालीन स्वराज्याच्या केंद्रस्थानी होतं ठिकाण, त्यामुळे शिवाजी महाराजांनी बॉर्डरवरचा किल्ला निवडला. तर यावेळची बॉर्डर कुठची होती, तर महाबळेश्वर, वाई, प्रतापगड ही सगळी, वाईसुद्धा त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या हातात प्रत्यक्ष आलेलं नाही आहे, पण ही जी प्रतापगडची रांग होती, हा प्रतापगड अफजल खान प्रकरणाच्या 2 वर्ष आधी शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली त्यावेळेला जिंकून घेतला होता. अफजल खान प्रकरणाच्या बरोबर 1 वर्ष आधी प्रतापगडचं बांधकाम पूर्ण झालं होतं. नंतरचे जे पेशवे होते मोरोपंत, त्यांनी हा प्रतापगड पूर्ण बांधला. या सगळ्यात शिवाजी महाराजांनी विचार केला की अफजल खानाला जर बाहेरच्या बाहेर ठेवायचा, प्रतापगडासारखी उत्तम जागा नाही, जावळीचं जंगल, जर अजूनही तुम्ही कुणी गेलात महाबळेश्वरच्या भागात गेलात, तुम्हाला महाबळेश्वर समोर प्रतापगड दिसतो, त्याच्यामध्ये जावळीचं जंगल अजूनही आहे. आंबेनळी घाट जो आत्ताचा आहे, तुम्ही घाट उतरता तुम्हाला त्याचा अंदाज येतो. ते बाबासाहेबांनी टिपिकल ते वर्णन केलंच आहे की त्या एखाद्याच्या डोक्यातली ऊस सापडेल पण ते तिथे लपलेला हत्ती सापडणं इतकं जंगल त्याही वेळेला होतं. आजही इथे अफजल खानाला बोलवायचं आणि अफजल खानाचा फडशा इथे पाडायचा. आता यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट घेतली, ती फक्त भेट म्हणून घेतली की अफजल खानाला मारण्याकरताच ती भेट घेतली. शक्यतो दुसऱ्याची शक्यता जास्त आहे, कारण स्वतःच्या सख्ख्या भावाला, शिवाजी महाराजांच्या सख्ख्या भावाला या अफजल खानाने मारलेलं होतं, स्वतःच्या वडिलांना या माणसाने कैदेत टाकलं होतं, इतरही सगळ्या ज्या काही गोष्टी तो करत होता, तो देवळं फोडत होता. अफजल खानाचा एक शिक्का आहे, म्हणजे तो त्या शिक्क्यातली वाक्य अशी आहेत की गर्रर्स कुनत सिपर आला फजल फुजला व फजल फुजल अजहर मुलकी बजाय तसबी. तसबी म्हणजे माळ, जी टिपिकली आपण ओढतो, ती प्रत्येक धर्मात असते, म्हणजे त्या धर्माचा संबंध नाही. अजहर मुलकी बजाय तसबी आवाज आहेत अफजल अफजल. तो जर तुलना करायची झाली तर तो आमच्यातला उत्तमोत्तम सर्वोत्तम जो माणूस आहे त्याचं नाव, म्हणजे धर्मातल्या मुख्य माणसाचं नाव, त्याचं नाव येण्याच्या ऐवजी त्या तसबीच्या प्रत्येक त्याचं जपमाळ असते, त्या प्रत्येक जपातून फक्त आणि फक्त अफजल अफजल एवढाच आवाज येईल, बाकी कोणाचाही आवाज, कोणाचंही नाव येणार नाही. अफजल खानाचे अजूनही आपल्याकडे काही शिलालेख आहेत अफजलपूरमध्ये किंवा इतर ठिकाणी. तो स्वतःला दीनदार बुटशिकन म्हणतो. बुटशिकन, दीनदार म्हणजे तो धर्माचा सेवक आहे, तो बुटशिकन, बुट म्हणजे मूर्ती, शिकन म्हणजे तो तोडणारा, भंजन करणारा, तो मूर्ती तोडणारा आहे.
तो कोफर शिकन आहे, तो काफिरांचा म्हणजे त्यांच्या धर्माच्या पलीकडे जाऊन इतर धर्मियांचा नाश करणार आहे असं तो स्वतःला अभिमानाने सगळं मिरवतो. शिवाजी महाराजांना या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. भावाला मारलं, वडिलांना पकडलं, धर्माची वाट लावली, देवळं उद्ध्वस्त केली, गावाच्या गावं त्यांनी उद्ध्वस्त केलीत अफजलखानाने. या सगळ्याचा परिणाम जर ह्याला मी मोकळं सोडलं किंवा ह्याला मी जर जाऊ दिलं तर हा पुन्हा तेच करणार आहे, हा पुन्हा माझ्यावरती चालू येणार, कारण त्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकत नाही. शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी क्लिअर होती. मी अफजलखानाला भेटायला जाणार, मला युद्ध करायचं नाही आहे, पुन्हा समजू, कारण तुमचं तुल्यबळाने तुमची जर फौज कमी असेल तर तुम्ही त्याच्याशी समोरासमोर लढू शकत नाही. मग गनिमी कावा खेळायचा. गनिमी तऱ्हेने असा आपल्याकडे शब्दप्रयोग आढळतो. कावा हा शब्द आपल्याकडे नाही आहे खरं तर, पण तो गनिमी तऱ्हेने म्हणजे काय, तर तुमच्यापेक्षा शत्रू जास्त आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने शत्रूला मारता. तुलना थोडी विचित्र ठरेल, पण कोणी जर तरस बघितलं असेल किंवा लांडगे बघितले असेल किंवा शिकारी कुत्रे बघितले असतील, हे वाघ सिंहाने फाडून खातात. हे तरस तर महाचिवट असतं. काय करतात ते, कळपाने येतात, सिंह वाघ बसला असेल त्याचे चारी बाजूने लचके तोडायला लागतात. हे अतिशय उत्तम, आणि इथे तुमचा कितीही बलाढ्य सिंह असू दे, वाघ असू दे, काहीही करू शकत नाही. हेच युद्धतंत्र आपल्या लोकांनी आत्मसात केलं होतं. शत्रूचे चारी बाजूंनी लचके तोडायचं आहे, त्याला हैराण करायचं, त्याची ताकद संपली की त्याच्यावरती हल्ला चढवायचा. शिवाजी महाराजांनी नेमकी हीच गोष्ट केली होती. अफजलखान प्रकरणात ही गोष्ट नाही केली, पण अफजलखान प्रकरणात त्यांनी मंत्रयुद्ध वापरलं. अफजल खान सुरुवातीला थोडा आक्रमक पद्धतीने स्वराज्यावरती चालून येतो. तुळजापूरवरती आला, पंढरपूरवरती आला, पंढरपूरचं सेम झालं. विठोबा पंढरपूरचे जे तिकडची माणसं असतात, पुजारी असतात, पंढरपूरचे बडवे असतात बेसिकली, त्या बडव्यांनी हा विठोबाची मूळ मूर्ती होती ती लपवून ठेवली आणि एक नवीन मूर्ती त्या जागी स्थापन केली. कदाचित त्या देवालाही तुळशीस लागली होती. तो विठोबा फोडला गेला नाही गेला ह्याच्याबद्दल आपल्याकडे काहीच हे नाही, पण मूळ विठोबा फोडला गेलेला नव्हता. अफजल खानाला आता कळलं पंढरपुरात आल्यावरती की शिवाजी महाराज राजगडावरती नाही आहेत, ते प्रतापगडावरती जाऊन बसले. याच वेळेला शिवाजी महाराजांनी आणखीन एक गंमत केली. पूर्वी जसं अफजल खानाने शहाजीराजांना सोडवण्याकरता मुघलांची मदत घेतली होती शिवाजी महाराजांनी 48 सालीचे मगाशी प्रकरण सांगितलं ते, तशी सेमच्या सेम गोष्ट शिवाजी महाराजांनी पुन्हा केली. सोनोपंत डबीर नावाचा एक म्हातारा बिलंदर माणूस शिवाजी महाराजांचा वकील होता आणि अतिशय लबाड, म्हणजे वकील लोक टिपिकली जशी असतात तशीच. त्याचं वय जवळपास 60च्या आसपास होतं. या माणसाला शिवाजी महाराजांनी दिल्लीला पाठवलं. औरंगजेब दिल्लीत जाऊन बसला होता. याच्या काही महिने आधी शिवाजी महाराजांनी जुन्नर लुटलं होतं 58 साली एप्रिलमध्ये. जुन्नरमध्ये 3000 घोड्यांवरती लादून ती सगळी लूट सोनाणं वगैरे आणलं होतं. हा लबाड माणूस दिल्लीत जाऊन सांगतो की आम्ही तुमची जी काही नाजूस केली त्याबद्दल आम्हाला माफ करा, जे काही टिपिकल वचनं असतात ती सगळी दिली. एकदाही या माणसाने त्या औरंगजेबाला सांगितलं नाही की तुमची लूट आम्ही तुम्हाला परत देतो, सगळं आमच्याकडेच राहील. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन या माणसाने औरंगजेबाकडनं वचन घेतलं की ह्याच्या पुढे आदिलशहाकडनं जर तुम्हाला काही त्रास झाला तर मुघलांची फौज तुमच्या मदतीला येईल. हे फरमान घेऊन साधारणतः 1659 ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या सुमाराला हे सोनोपंत डबीर पुन्हा स्वराज्यात येऊन दाखल झाले. पूर्वी गुप्तहेर हे सगळ्यांचे असायचे, म्हणजे हेरांची ती कामच असतात. अफजल खानाला कुठनं तरी ही बातमी कळली की दिल्लीच्या दरबारातून शिवाजीचा वकील मदत घेऊन आलाय आणि आपण जर शिवाजीवरती हल्ला केला तर मुघलांची फौज आपल्यावरती चालून येईल. स्ट्रॅटेजी एका क्षणात बदलली. जो अफजल खान शिवाजीला पकडायला किंवा मारायला जो डायरेक्टली चालून येतो, जो म्हणतो की मी शिवाजीला पकडून आणतो, मारून आणतो, तो आता ही भाषा बोलायला लागला की मला तुमच्याविषयी काही त्रास नाही किंवा मला तुमच्याविषयी काही वैर नाही आहे. माझा आणि शहाजीराजांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे. शिवाजी हा माझा पुतण्या आहे आणि मी त्याला भेटायला जातो, असं त्याने टिपिकली बाहेर पसरवून दिला. शिवाजींना ही गोष्ट माहिती काय चाललंय. खान वाईट आल्यावरती खानाची स्ट्रॅटेजी टोटली बदलली. आता भेटीच्या चर्चा सुरू झाल्या की भेट कशी व्हावी, काय व्हावी, त्या सगळ्यावरती तो सगळा खल झाला. शिवाजी महाराजांची पहिल्यापासूनची स्ट्रॅटेजी ही होती की खानाला माझ्या एरियात बोलवायचं, जावळीत बोलवायचं. जावळीचा एरिया मी थोडक्यात दाखवतो. हा मॅप मागच्यांना दिसतोय व्यवस्थित? ओके. इथे जो हा भाग आहे हा सगळा महाबळेश्वर आहे. आत्ताचा रोड ही जी लाईन दिसते हा आत्ता सध्याचा आंबेनळी घाट आहे. आंबेनळीचा घाट तुम्ही महाबळेश्वर उतरायला सुरुवात करता तिथून 42 किलोमीटरचा सध्या हा घाट आहे, तो डायरेक्टली पोलादपूरला येऊन थांबतो खाली. हा पूर्ण घाट हा नवीन बांधला आहे. ही जी पिवळी लाईन दिसते हा पूर्वी एक घाट होता, तो घाट अजूनही आहे. तिथे गाड्या जात नाहीत, तिथे तुम्हाला पायीच जावं लागतं. हा बेसिकली कोणी महाबळेश्वरला गेलं असेल तर रिलेट करू शकाल म्हणून दाखवतोय.
हा इथे बेसिकली महाबळेश्वरचा सनसेट पॉईंट आहे. तुम्ही मुंबई पॉईंट किंवा सनसेट पॉईंट दोन्हीपैकी काही म्हणतात. या पॉईंटपासून तुम्ही थोडंसं पुढे आलात की डावीकडचा एक जो कठाडा असतो तो कठाडा फोडलेला आहे आणि 2-3 माणसं जाऊ शकतील एवढी वाट तिकडे अजूनही आहे. या वाटेनं तुम्ही खाली उतरता, तुम्हाला चालत जावं लागतं. हा अख्खा डोंगर आहे. बेसिकली मला या मॅपमध्ये एलिव्हेशन्स नाही दाखवता आले कारण गुगल अर्थवरनं काढला आहे. पण हा डोंगर हा साधारणतः काही हजार फूट उंचीवरती आहे आणि ही जी जागा आहे ही काही हजार फूट त्या डोंगराच्या खाली आहे. तो डोंगराचा पायथा आहे. हा पूर्ण घाट तुम्हाला पायी उतरायला लागतो. अजूनही आंबेनळी तसाच आहे. हा घाट एक तसाच पूर्वीही होता, आजही आहे. तुम्ही एखाद्या बोगद्यातून जाताय किंवा एखाद्या ट्यूबमधून जाताय तसा तुम्हाला इथे अनुभव येतो सगळा. मी आता बऱ्यापैकी झाडी तोडल्यामुळे तो येत नाही. पूर्वीपासून या घाटाला रडतोंडीचा घाट म्हणतात. घाटाचं नावच रडतोंडीचा घाट आहे. तुम्हाला तो घाट रडवल्याशिवाय तुम्हाला तो शांत बसणार नाही, इतका विचित्र घाट आहे. या घाटातनं तुम्ही खाली उतरता. इथे कॉर्नरवरती सध्या एक जुना पूल आहे ज्याला टिपिकली शिवकालीन पूल म्हटलं जातं. शिवकालीन पूल वगैरे काहीही नाही आहे. शिवाजीमांच्या काळात दगडी पूल बांधण्याचं टेक्निक नव्हतं. तो शिवाजीमांच्या काळाचा पूल नाही, तो ब्रिटिशांनी बांधलेला पूल आहे. इव्हन आपल्याकडे 18व्या शतकापर्यंत म्हणजे आपल्याकडे उदाहरण आहेत. पुण्याचा दगडी पूल सगळ्यांना माहिती असेलच. लाकडाचे पूल आपण बांधायचो, आपल्याकडे दगडाचे पूल बांधण्याचं तंत्र ब्रिटिश येईपर्यंत अवगत नव्हतं. त्यामुळे तो जो आत्ता पूल दिसतो क्रॉस करण्याकरता तो पूल ब्रिटिशांच्या काळातला आहे. अफजल खान महाबळेश्वरच्या पूर्वेला या भागात वाई आहे. तो वाईतनं महाबळेश्वर चढून आला पुढच्या काळात आणि तो या भागात स्थिरावला. हे होण्याच्या पूर्वी अफजल खानने काय केलं तर अफजल खानाचा एक माणूस, अफजल खान त्याचा एक वकील तो शिवाजी महाराजांकडे पाठवला. त्याचं नाव होतं कृष्णाजी भास्कर. हा अफजल खानाचाच एक हवालदार होता. हवालदार म्हणजे आपल्याकडे टिपिकली आत्ताची हवालदार सिस्टीम आहे तसं नसतं ते. हवालदार म्हणजे किल्ल्याचा एक अधिकारी असतो. किल्ल्याचं ज्याला किल्लेदार म्हणतो आपण साध्या टर्ममध्ये, तो हा कुठच्या तरी किल्ल्याचा हवालदार होता. किल्ल्याचं नाव आपल्याला माहीत नाही पण त्याचा उल्लेख हवालदार म्हणून येतो. त्याला वकील म्हणून पाठवलं शिवाजी महाराजांकडे. हा पूर्ण घाट चढून, पसळीचा घाट चढून महाबळेश्वर क्रॉस करून रडतोंडीच्या घाटाने हा कृष्णाजी भास्कर आला. या भागातून पुढे आला. हा इथे दिसतोय हा प्रतापगड आहे. आत्ताची वाट प्रतापगडला जायला इथून आहे. पूर्वीची वाट पार गावातून वर जायची. प्रतापगडावरती आला. प्रतापगड शिवाजीमांना भेटला. शिवाजीमांना त्याने सगळं सांगितलं की अफजल खान आणि तुमचे वडील हे पहिल्यापासूनचे मित्र आहेत आणि त्या सगळ्या टिपिकल गोष्टी ज्या रंगवून चढवून सांगायच्या होत्या ते सांगितलं. शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं की मी माझ्या लोकांशी चर्चा करतो आणि मी तुला जो काही उत्तर आहे ते देऊन टाकतो. त्या रात्री शिवाजीमांनी पहिली गोष्ट काय केली, हा जो वकील त्याला त्याची बर्दास्त ठेवायला लागली मला, तो शत्रूचा वकील असला तरी त्याच्या घराभोवती शिवाजीमांनी चौक्या बसवतात आणि तो कोणाशी बोलतोय कोणाशी काय करतोय या सगळ्यांवरती नजरबाज ठेवले. तो काय करतोय याची हालचालीची माहिती मला हवी. शिवाजी महाराजांनी त्यांची बाकीची माणसं बोलवली. त्याच्यात शिवाजीमांचा त्यावेळेचा पेशवा जो होता त्याचं नाव होतं शामराज निळकंठ रांझेकर. मोरोपंत अर्थात ते नंतर पेशवे झाले, त्याही वेळेला होते ते प्रतापगडचे किल्लेदार म्हणूनच काम करत होते. इतर माणसं होती. येसाजी कंक पायदळाचे सेनापती होती त्यावेळेचे आणि नेताजी पालकर हे घोडदळाचे सेनापती होते. या सगळ्या लोकांना बोलवलं. एक माणूस जो शिवाजी महाराजांचा चिटणीस होता, शिवाजीमांची पत्र लिहिण्याचा जो काम करायचा, हा माणूस शिवाजी महाराजांच्या अतिशय जवळचा आहे, वयाने म्हातारा आहे. त्याचं नाव होतं पंताजी गोपीनाथ बोकील. बोकील हे आडनाव आहे त्याचं. या माणसाला शिवाजीमांनी बोलवलं आणि या माणसाची लेवल काय आहे बघा. आपल्याकडच्या कागदांमध्ये इतकं स्पष्ट म्हटलं की पंताजी काका, त्याला शिवाजीमांचं काका म्हणायचे इथपर्यंत. यांचा मायना असा की आऊसाहेबांच्या म्हणजे जिजाऊसाहेबांच्या समोर किंवा सोबत बसून चौसर खेळा. चौसर म्हणजे ल्युडो आपण खेळतो ना, तसा पूर्वी चौसराचा एक खेळ असायचा. ते फासे टाकायचे आणि सगळं करायचं. या लेवलचा माणूस शिवाजीमांनी निवडला विश्वासाने. त्या पंताजी गोपीनाथ बोकीलाला वकील म्हणून पाठवायचं ठरलं. पुन्हा तेच जो तो सोनोपंत मगाशी होता, हा पंताजी तसाच लबाड, तसाच निर्लज्ज, काय वाटेल ती वचनं देईन पण माझं काम करून घेईल. पण कोणी वकील असेल तर सॉरी आम रिअली, बट या गोष्टी वकिलांना कराव्या लागतात. सो पंताजी गोपीनाथाला शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कराला भेटवलं. कृष्णाजी भास्कराला सांगितलं की बाबा तू याला घेऊन जा, माझ्या माणसाला घेऊन जा, तू खानाची भेट घे. आणि शिवाजी महाराजांनी दरबारात या कृष्णाजी भास्कराला क्लिअर कट सांगितलं की मी घाबरलोय. खानसाहेबांचा दरारा, मग खान इतका मोठा आहे, त्याचा तो धिप्पाड आहे, त्याचा दरारा, त्याचं सैन्य इतकं आहे की माझी फौज तेवढी नाही आहे. वास्तविक शिवाजीमांची फौज आणि खानाने आणलेली फौज सारखी होती. शिवाजीमांकडे ही सुद्धा यावेळेला जवळपास 20,000ची फौज आहे. पण तरी शिवाजीमांनी दाखवलं की मला ती सगळी फौज उतरवायची नाही आहे, मला भांडायचंच नाही आहे. खानसाहेबांनी इथे यावं, माझ्या हाताला धरावं, आदिलशाच्या दरबारात घेऊन जावं आणि माझे सगळे गुन्हे माफ करून द्यावे.
फक्त एकच गोष्ट आहे, मी खानाला भीतो, मी वाईट येऊ शकत नाही, खानसाहेबाच्या भेटीला येऊ शकत नाही, मी सगळं अर्पण करायला तयार आहे, फक्त खानसाहेबांनी इकडे यावं ते घेऊन जा. वकिलाला पटलं, नाही तो जो कृष्णाजी भास्कर होता त्याला ते पटलं. पंताजी गोपीनाथ आणि कृष्णाजी भास्कर तिकडे गेले. पहिल्यांदा पंताजी गोपीनाथाने सगळं खानाला सांगण्याच्या आधीच या कृष्णाजी भास्करने खानाला सांगून टाकलं की शिवाजी तयार. पहिला मुद्दा क्लिअर झाला. त्याला जितकं पडवलं होतं शिवाजी महाराजांनी, तो त्याचाच वकील त्यालाच सांगतोय की शिवाजी तयारी, तू जा तिकडे, मग तुला मरायला जायचं थोडक्यात तिकडे, या लेवलला जा. पंताजी गोपीनाथ तिकडे थांबले. पंताजी गोपीनाथांनी ती मानाची वस्त्र वगैरे सगळी दिली. अफजल खानाने त्या रात्री पंताजी गोपीनाथाला जे शिवाजी महाराजांनी केलं होतं तसंच सांगितलं की बाबा तू मुक्कामावरती जा, तुझी व्यवस्था मी व्यवस्थित केलेली आहे, दुसऱ्या दिवशी तुझा निर्णय जो काही आमचा आहे तो आम्ही तुला सांगतो आणि तू शिवाजीला जाऊन सांग. पंताजी म्हणाला ठीक आहे, तुम्ही जी आज्ञा द्याल ती मला शिरसावून द्या, कारण आमचे महाराज तुमचे आता सगळं अर्पण करायला तयार, तर मी कोण लागून गेलो. इतका लबाड माणूस की, आणि अफजल खान इतका मूर्ख की जे कृष्णाजी भास्करने करायला हवं होतं ते कृष्णाजी भास्करने केलं नाही, आणि पंताजीने जे करायला हवं होतं ते त्याने बरोबर केलं. हा माणूस मुक्कामावरती गेला नाही, हा माणूस त्या वाईच्या आसपासच्या सगळ्या लोकांमध्ये फिरत राहिला, याला पैसे दे, त्याला पैसे दे, कोणाकडनं काहीतरी गप्पांमध्ये काढून घे. त्याने सगळी बित्तम बातमी काढून घेतली. शिवाजी महाराजांचे हे एक वेगळंच मोठं प्रकरण आहे, आणि हेरगिरी करणारी माणसं, थोडंसं 1-2 मिनटं वेळ घेतो कारण तो इंटरेस्टिंग टॉपिक आहे की शिवाजी महाराजांचे हेर आपल्याला सगळ्यांना एकच नाव आपल्याला माहिती असतं, बहिर्जी नाईक. अफजल खान प्रकरणामध्ये बहिर्जी नाईक कुठेही नाही. बहिर्जी नाईकाचा शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पहिल्यांदा उल्लेख येतो तो 1664 साली सुरतेच्या स्वारीत, त्याच्या आधी बहिर्जी नाईक नाही. हे प्रकरण लीड करणारा माणूस ह्याचं हा एक देशपांडे होता बेसिकली. पुण्यापासून तुम्ही ज्या वेळेला राजगड क्रॉस करून खाली जाता, म्हणजे आताचं भाटघर धरण वगैरे आहे त्या पलीकडे जातं, हिरडस मावळ वगैरे हा सगळा भाग लागून येतो, रोहिड पुरं हिरडस मावळ वगैरे, हा तिकडचा देशपांडे आहे. ह्याचं आडनाव दिघे होतं, म्हणजे पुढचे बापूजी सोनाजी वगैरे सगळी लोक त्याचे वंशज होते. विश्वास नानाजी दिघे नावाचा माणूस शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचा यावेळेला प्रमुख आहे, आणि या माणसाने ही सगळी मोहीम हेरखात्याच्या दृष्टीने लीड केली आहे. पंताजी गोपीनाथ हा त्यातला एक हेरांपैकीच आणि वकिलांपैकी एक असलेला माणूस. या माणसाने सगळी बित्त बातमी काढली. हे जे अंतर तुम्ही बघताय ना, हे वाई इथे आहे. वाईवरनं पसरणीचा घाट चढायचा, पसरणीवरनं अख्खं पाचगणी आणि महाबळेश्वर क्रॉस करायचं, इथे येऊन हा रडतोंडीचा घाट उतरायचा, रडतोंडीवरनं कोयना पार करायची. पार नावाचं गाव आहे, कोयना पार करायची आणि पारचा काही संबंध नाही, पार नावाचं गाव आहे ते. इथनं बेसिकली 4 गावं आहेत ती पार नावाची. एक पेटपार नावाचं आहे, एक पार त्याला पारच म्हणतात, त्याला आता वेगळं काही नाव नाही. एक नुसतंच पार आहे, आणि इथे पारसोंड म्हणजे त्या डोंगराच्या सोंडेवरती बसलं म्हणून ते पारसोंड. तुम्ही पारसोंडच्या भागातून इथे अजूनही रामवरदायिनीचं वगैरे मंदिर जुनं आहे आणि अतिशय उत्तम मंदिर, कोणी जर जाऊ शकत असेल तर बघा. इथनं वर चढायला मार्ग प्रतापगडावरती पूर्वी होता, जो भेटीच्या जागेवरनं प्रतापगडावरती जायचा. हे जे अंतर आहे हे अंतर 16 कोस होतं. 16 कोस म्हणजे किती, तर 1 कोस म्हणजे 2 मैल. 2 मैल म्हणजे किती, 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर्स, म्हणजे 1 कोस म्हणजे 3.2 किलोमीटर्स. 16 गुणिले 3.2 करा, जवळपास ते 52 ते 55 किलोमीटर येतात. 52-55 किलोमीटर म्हणजे मी आज बदलापुरातून इकडे आलो तेवढंच होतं, तुझ्या आपल्याकडे काही नाही हे मला माहिती आहे. आज माझ्याकडे गाडी आहे, मी 1 तासात 1.5 तासात येऊ शकतो. हे अंतर पार करण्याकरता या साठीच्या माणसाला किंवा जी कोणी माणसं होती त्यावेळेची, यांना हा डोंगर पालखीतनं किंवा कसा तरी उतरायचा, हा एवढा भाग घोडं किंवा कशावर तरी जायचा, पालखीतनं जायचा, परत हा घाट पायी चढायचा, पालखी किंवा जे काही असेल ते वापरायचं, परत तो घाट उतरून वाईला जायचं. हे सगळं या माणसांना करायला लागत होतं. त्यातनं ऑक्टोबर-नोव्हेंबरचा सगळा काळ आहे. हे सगळं या पंताजी गोपीनाथ या माणसाने 4 वेळेला केलं आहे. त्या मधल्या पट्ट्यामध्ये 4 वेळेला हा माणूस हे सबंध घाट चढून वाईला गेला, परत मागे आला, परत गेला, परत मागे आला. पण या 4 भेटींमध्ये, या 2 भेटी बेसिकली, तो 4 वेळेला एकदा जायचा एकदा यायचा, अशा 2 भेटी झाल्या. त्याने अफजल खानाला अक्षरशः मूर्खात काढलं, त्याला गळी उतरवलं. आणि टिपिकली जो म्हणतो ना की जो माणूस जो कल्ला आहे माणूस, त्याला कलंडायला वेळ जात नाही. अफजल खानाचं नेमकं तेच झालं. अफजल खानाला आता फक्त आणि फक्त कानावरती एवढंच येत होतं की शिवाजी घाबरला आहे, शिवाजी भीतो, आता हा आपल्याला सगळं देऊन टाकणार आहे. याने काय होतं, तुमच्या लोकांची एक मेंटॅलिटी बनते. अफजल खानाच्या लोकांची मेंटॅलिटी ती पहिल्या दिवसापासून पंताजी गोपीनाथांनी चालू केली होती बिल्ड करायला, की शिवाजी घाबरतोय, तुम्हाला शिवाजीशी लढण्याची काहीच गरज नाही, तुम्ही फक्त जायचं आहे, खानसाहेब जाणार आहेत, शिवाजीचा हात पकडणार आणि ते विजापुरात घेऊन जाणार. लोक जी असतात, सैन्य जे असतं, त्या सैन्याची मेंटॅलिटी बनत जाते की आपल्याला तिकडे जाऊन लढायचं नाहीच आहे, कशात तयारी करायची. खानसाहेब जाणार आहेत, खानसाहेबांनी आत्तापर्यंत संभाजीला मारलं आहे, खानसाहेबांनी त्या कस्तुरीरंगा नावाचा विरोधात म्हणजे खानाच्याही विरोधात होता, त्याचाही खून अफजल खानाच्या सांगण्यावरनं पाडण्यात आला होता. या सगळ्या लोकांना जर खानाने मारले तर शिवाजी कोण आहे, शिवाजी हा पोरगा आहे अजून आहे, त्याला सहज मारू शकतात.
ही जी काही मेंटॅलिटी त्या सैन्याची बनत गेली होती, त्याच्यामध्ये सैन्य इतकं निर्धोक राहिलं होतं की आपल्याला लढण्याची गरज नाही. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा काही मोजकी माणसं होती. विशेषतः हा सगळा पट्टा शिवाजी महाराजांनी 1657 साली जिंकून घेतला होता. जावळी ही जावळी आहे बेसिकली. याला जावळीचं खोरं म्हणतात, कोयनेचं खोरं आहे ते. त्याच्या पूर्वेकडे अख्खा महाबळेश्वर आहे, पश्चिमेकडे प्रतापगड आणि पारघाट आहे. ह्याच्याहून पश्चिमेकडे तुम्ही जाता त्यावेळेला इथे तुम्हाला पोलादपूर दिसतं आणि हा अख्खा मुंबई गोवा महामार्ग सध्याचा जातो. एकीकडे तुमचं पोलादपूर येतं, वर महाड वगैरे येतं, इथे रायगड येतो आणि रायगडच्या खाली ही महाबळेश्वरच्या वरती रायरेश्वरची जी डोंगररांग येते ती अख्खी डोंगररांग येते, तुमच्या वरंदागडाची डोंगररांग येते. ह्याच्या मधला हा अख्खा पट्टा, इथे खाली मधुमकरंगड नावाचा एक किल्ला, मकरंगड त्याचं नाव मिळतं, आता मधुमकरंगड टिपिकली कागदात म्हटलं जातं. हा किल्ला इथे जवळपास येतो प्रतापगडच्या दक्षिणेला. या 4 डोंगर रांगाच्या मध्ये ही पूर्ण जावळी आहे आणि या जावळीत एकदा आलात आणि तुम्हाला जर ते चक्रव्यूह आहे बेसिकली, जे टिपिकली महाभारतात आपण ऐकतो तसं आहे. जो या प्रदेशाचा माहितगार आहे, ज्याला चक्रव्यूह फोडता येतं, तोच इथून निसटून जाऊ शकतो, त्या पलीकडे कोणीही ते करू शकत नाही. गंमत अशी झाली की शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली त्यावेळेला जावळीकर मोऱ्यांपैकी काही लोक पळून अफजलखानाला जाऊन मिळाली होती. त्यातला प्रतापराव मोरे नावाचा एक या चंद्रराव मोऱ्यांचा नातलग होता, त्यांनी किंवा अजून अंकुश खान नावाचा एक होता, रहिमत खान नावाचा एक होता. या सगळ्यांनी अफजलखानाला क्लिअर कट सांगितलं की तू जावळीत जाऊ नकोस. शिवाजीने तिथेच ट्रॅप किंवा सापा लावणं असण्याची शक्यता आहे, आपण तिथे गेलो तर आपण त्याच्या तोंडात जाऊन सगळं सोडतोय असं होईल. चंद्रराव मोरेंच्या बाबतीत त्यांनी काय केलं तुलाही माहिती, तर तू हा मूर्खपणा करू नकोस हे स्वतः तो हनुमंतराव मोरे सांगतोय. पण पुन्हा ती मेंटॅलिटी अफजल खान 90% हे समजावता की काय हा कोण आहे, याला आपण सहज मारून काढू. तरीही अफजल खानाने एक गोष्ट केली की हा जो पंताजी गोपीनाथ बोकील होता याला अफजल खानाने बोलवलं. अफजल खानाची वाक्य अशी आहेत की माझे तुमचे वाक्य नाही आहे, त्यामुळे हे अपशब्द मी देत नाही आहे. अफजल खानची वाक्य अशी आहेत की शिवाजी काफर हरामजादा, जावळीच भेटून त्याने मला भेटायला बोलवलंय तर तो मला दगा करेल. तू म्हणजे पंताजी गोपीनाथ तू ब्राह्मण आहेस, त्याचा मूळ शब्द तो जुनार म्हणजे जाणवं. तू मला मध्यस्थ राहून शपथ दे, क्रिया दे की जर शिवाजीने मला मारलं, तू बेसिकली शिवाजीला परावृत्त करशील की खानाला मारायचं नाही, कारण माझी शपथ तुमच्यात गुंतली. तू जर ही शपथ द्यायला तयार असशील तरच मी जावळीत येतो, नाही तर मी येणार नाही. पंताजी इतका निर्लज्ज होता की त्याला माहिती होतं शिवाजी महाराज खानाला जाऊन मारणार आहे, तरी पंताजीने सांगून टाकलं की घे बिंदास के, शिवाजी महाराजला काही करणार नाही, मी जामीन राहतो. जामीन राहून करणार काय, कारण खान मारणारच होते, जामीन तसा काही उपयोग नव्हता. या सगळ्या प्रकरणानंतर अफजल खान तयार झाला. अफजल खानाची भेटीची सगळी जी काही तयारी होती ती सगळी झाली. शिवाजी महाराजांनी भेटीची उदारपणाने अगदी भेटीची सगळी व्यवस्था आपल्यावरती घेतली. ते सगळं मी बघतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, खान साहेबांनी फक्त या. पुढचं पुन्हा लष्करी स्ट्रॅटेजी कशी असते, हा सगळा भाग डोंगर आहे, तुम्ही खाली साधारणतः अगदी समुद्र सपाटी नाही म्हणतात त्याला, पण सह्याद्रीच्या मधला भाग आहे. म्हणजे साधारणतः 4000 फूट सह्याद्री आहे. ही लेवल बघा साधारणतः, म्हणजे स्टेजपासून ते हा खालचा भाग, ही जमीन आहे, ही समुद्र सपाटी आहे, वर स्टेज आहे आणि त्याच्यावरती पोडियम आहे. हा तुमचा महाबळेश्वरचा टॉप घ्या, हा तुमचा जावळी घ्या आणि खाली महाड कोल्हापूर वगैरे एकदम आहे. हा सगळा भाग एकीकडे महाबळेश्वर उभा आहे आणि एकीकडे प्रतापगड उभा आहे. शिवाजीमध्ये काय करावं, इथे भेटीची जागा दिली आहे. प्रतापगडचा आत्ताचा जो अफजल बुरुज ज्याला म्हटलं जातं, अफजल बुरुज आहे ते अफजल खानला मारल्यानंतर त्याचं नाव ठेवतं. त्या अफजल बुरुजाच्या बरोबर खालच्या भागात एक ती माची होती प्रतापगडची. बेसिकली माची म्हणजे किल्ल्याचाच एक लांब गेलेला भाग, जो सपाट भाग असो, जिकडे तुमची मेटक किंवा तुम्ही सैनिक शिपाई तिकडे ठेवू शकता, जे टिपिकली राऊंड वगैरे मारतात आणि व्यवस्थित आहे की नाही बघतात. ही जागा शिवाजी महाराजांनी निवडली. ह्याचं कारण ही जागा तुम्हाला प्रतापगडाच्या वरनं टॉपवरनं दिसते, पण इथे असलेल्या खानाच्या सैन्यातली जागा दिसणार नाही, कारण ती जागा वर आहे. त्याच्या वर शिवाजी महाराज आहेत, ते वरनं ती जागा बघू शकतात. इथे असणारी जागा ही या टॉपवरनं दिसू शकते पण खालनं दिसू शकत नाही. सेम गोष्ट शिवाजींनी केली. शामियाना इतका सजवला होता, इतकं सगळं केलं होतं. आणि बरं हे सगळं खानाचं होतं. त्या खानाच्या छावणीमध्ये लोक मूर्ख असायचे, म्हणजे लोकांना अकला कवडीच्या नसायच्या. हे जे व्यापारी असतात ते बावळट लोक शिवाजी महाराज आणि खानाची भेट होणार आहे आणि खान ती भेटी म्हटल्यावरती ती वस्त्र दिली जातात, ते काय जडजवाहीर दिलं जातं. ही बावळट लोक सगळं जडजवाहीर घेऊन तिकडे गेली होती लढण्याच्या ह्याच्याकरता. शिवाजी महाराजांनी माणसांना पाठवलं आणि या व्यापाऱ्यांना सांगितलं की खानसाहेबांची आणि माझी भेट होणार आहे आणि खान विजापूरचे सेनापती आहेत, मला त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, मला तुमच्याकडनं काहीतरी विकत घ्यायचं आहे, पण मला समजत नाही आहे, तर तुम्ही सगळ्यांनी गडावरती या, मी निवडतो आणि मग भेटीनंतर मला इमिजिएटली पैसा देऊन टाका. सगळ्या मूर्ख लोकांनी खानाला सांगितलं की शिवाजी मला बोलवतोय. खानाला काय तसंही पडलेलं नव्हतं, तो मरता तर मरा.
खानाने या माणसाला म्हटलं की तुम्ही जा. ही सगळी लोक स्वतःच्या हाताने स्वतःचं सगळं जे काही हिरे माणकं होती ते सगळे घेऊन गडावरती गेले, गडावरती थांबले. शिवाजी महाराजांनी सांगितलं की बसा आरामात. ते दरवाजे लावून सगळं झालं की लोक गडात कोंडली गेली. कदाचित तेच वापरलं असेल, कदाचित वेगळं असेल, पण या सगळ्याचा वापर करून शिवाजी महाराजांनी जो शामियाना उभारला होता तो इतका उच्च दर्जाचा होता की अफजल खान आल्या आल्या पहिल्यांदा त्यांनी शामियाना बघितला आणि त्याच्या तोंडातली वाक्य आहेत सभासदांनी ती मेन्शन केली शिवारकरांनी की अशा पद्धतीचा शामियाना हा विजापूरचा आदिलशहा सुद्धा वापरत नाही. शिवाजीने हा माल कुठून पैदा केला. त्याची माणसं असली असेल की तुझ्याच माणसांना घेऊन सगळं लोटून आम्ही केलं आहे. पण या सगळ्या गोष्टी झाल्या. शिवाजी महाराजांनी ते सगळं झालं. गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 विकारीनाम संवत्सर होतं. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस हा शिवाजी महाराजांनी निवडला. या भेटीच्या जागेवरती दुपारी आता भेटीची जागा ठरली होती. वेळ साधारणतः पोस्ट लंच जी काय असेल ती 12 नंतरची ठरली होती. नेमकी वेळ आपल्याकडे नाही आहे. मारलं केव्हा त्याची वेळ आहे, पण भेटीची वेळ काय होती ते माहीत नाही. त्याच आजूबाजूची असेल, आसपासची असेल. शिवाजी महाराजांनी पूर्ण तयारी केली. आता ते त्या डिटेल्समध्ये मी जात नाही का ते खूप मोठं आहे. शिवभारतात ते सगळं आलं की कसं तुम्ही चिलखत घाला, कसं काय करा हे सगळ्या मुत्सद्द्याने सांगितलं. एक कृष्णाजी बंकर नावाचा एक माणूस होता. त्या माणसाने शिवाजी महाराजांनी सांगितलं की त्याचं वाक्य आहे की शिवबा अंगाला सील करा. सील हा शब्द आपल्याला इंग्लिश वाटेल, पण सील नाही. शिलेखाना म्हणजे ज्याला आपण शस्त्रागार म्हणतो तर ते सील शब्द त्याच्यावर नाही. तुम्ही अंगात चिलखत घाला, सील करा, तुम्ही तलवार किंवा जे काय असेल ते घ्या. शिवाजी महाराजांनी 2 गोष्टी इथे घेतात. लोकांचं ऐकलंच आहे. डोक्यावर त्यांनी पहिल्यांदा जिरटोप ठेवला, त्याच्यावरती मंदिर बांधला. जे आपण टिपिकली त्रिकोण बघतो ना त्याला जिरटोप म्हणत नाही, त्याला मंदिर म्हणतात. म्हणजे हा जो भाग आहे जे आपण टिपिकली वळ्यावळ्यांचं बघतो याला कॉमनली जिरेटोप म्हटलं जातं. तो जिरेटोप नाही आहे. जिरेटोप म्हणजे जसं तुमचं चिलखत असतं तसं या मंदिराच्या आतमध्ये मेटलचा एक पोर्शन असतो जो ठेवायचा असतो, त्याच्यावरती तुमचा मंदिर ठेवायचा असतो. तो जिरेटोप ठेवला, त्याच्यावरती पांढरा शुभ्र मंदिर बांधला, पांढरे कपडे घातले, देवीला नमस्कार केला, ती दानं दिली वर ते सगळं झालं. आणि साधारणतः एक 12:30-1च्या सुमाराला शिवाजी महाराज गडावरनं खाली यायला सुरुवात झाली. हे अंदाज मी सांगतो. भेटीच्या वेळेला 10 माणसं तुमची असतील आणि प्रत्येकाचा एक वकील, या 11 लोकांच्या शिवाय तिथे कोणी नसणार होतं. हे आधीच ठरलेलं होतं. खानाने 1,500 जे करोल जे बंदूकवाले असतात, जे ते मॅचलॉक्स बेसिकली असायचे किंवा ज्या ठासलीच्या बंदुका असतात मोठ्या, त्या बंदुकांनी सज्ज असलेली 1,500 माणसं खानाने सुसज्ज ठेवली होती. तो खान घेऊन या निघाला होता. पंताजी गोपीनाथ पुन्हा तोच हुशार माणूस, त्याने पहिल्यांदा सांगितलं की तुम्हीही 1,500 माणसं घेऊन गेलात, शिवाजी पळून जाईल, तुमच्या हातात येणार नाही. खानाला पुन्हा तेच की आता शिवाजी गेला तर आपल्याला काय होणार, पाठवायला मागाय. 10 माणसांना घेऊन खान आला. खानाच्या बरोबरच्या 6 माणसांची नावं शिवभारतकरांनी दिलीत आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर 10 लोकांची नावं या परमानंदांनी दिली. ती 10 माणसं यात तुम्ही सांगत नाहीत कोण आहेत, पण त्याच्यात मोजकीची लोकं होती. त्याच्यात एक जीवाजी महालदार किंवा जीवा महाल नावाचा एक माणूस आहे, एक संभाजी कावजी नावाचा एक माणूस आहे. खानाच्या बरोबर बडासय्यद किंवा सैयद बंदा नावाचा एक माणूस आहे. हा अतिशय उत्तम पट्टा चालवणारा माणूस आहे. ह्याला खानाने बरोबर ठेवलं आहे. हा खानाच्या जवळ होता. शामियानात ज्या वेळेला गेले त्यावेळेला हा सैयद बंदा किंवा बडा सय्यद हा तिथे खानाच्या जवळ होता, खानाचा वकील होता. आणि बाकीची 9 माणसं जी होती ही साधारणतः बाणाच्या टप्प्यावरती दोघांनी ठेवावी. जे एक बाण मारल्यानंतर तो बाण जितक्या लांब जाऊन पडेल तिथे प्रत्येकाची 10 माणसं उभी असतील, जवळ कोणीही नसेल, ही आधी ठरलेलं होतं. शिवाजी महाराज किल्ला उतरून निम्म्यापर्यंत आले. त्यांना दिसलं किंवा त्यांना जाणवलं की खानाच्या जवळ तो सैयद बंदा पण आहे. पंताजीला सांगून त्याला बाजूला केलं. तो त्या 9 माणसांमध्ये जाऊन ती 10 माणसं एकत्र राहिली. शिवाजी महाराजची 10 माणसं एका बाजूला येऊन राहिली. आता प्रत्यक्ष शिवाजी महाराज समोर येतात म्हटल्यावरती खान अधीर झाला होता. त्याला कळत नव्हतं की काय करायचं, की ज्याला मला पकडायचं, ज्याला मला मारायचं तो स्वतःहून माझ्याकडे चालून येतोय, एखादा बोकड कापायचा आणि तो माझ्याकडे येतोय, कसायला असा आनंद होतो. तसा खान उतावीळ झाला की मला आता संपलं सगळं, म्हणजे आता परत जायचं, आदिलशहाकडे मानमर्यादा घ्यायचा आणि आपण सुखाने जायचं. शिवाजी महाराजांना खान स्वतः सामोरा गेला, जी गोष्ट त्याने करायला नको, जे प्रोटोकॉल्समध्ये बसत नाही, पण तो इतका उतावीळ झाला की तो स्वतः उठून सामोरा गेला. शिवाजी महाराज आले. ती गळाभेट जी पहिली होते, एक टिपिकल ज्याला आपण कटसी म्हणतो तशी गळाभेट झाली. आणि त्याच्या पुढचं जे काही प्रकरण झालं आहे त्या प्रकरणात आता नेमकं अभ्यासकांच्या दृष्टीने सुद्धा वाद आहेत. इतिहासकारांनी जे ऑलरेडी लिहून ठेवलं आहे त्याच्यात वेगवेगळी साधनं आहेत आपल्याकडे. त्या वेगवेगळ्या साधनांमध्ये वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत. पण लॉजिकली तुम्हाला जर बघायचं असेल की काय झालं असावं,
एक गोष्ट स्पष्ट करतो, आपल्याकडचे गैरसमजाचा भाग आताही घेतो, म्हणजे निलेशला बसं ते व्यवस्थित सांगू शकतील. निलेश सकट आपल्यात आहेत, स्वतः शस्त्र अभ्यासक आहेत आणि आमच्याबरोबर शिवसृष्टीचं काम पण त्यांनी सगळं केलं. वाघनख हे असं शस्त्र आहे की त्याने ते बेसिकली ते लिथल वेपन नाही आहे, तुम्ही त्याने माणसाचा जीव नाही घेऊ शकत. इवन मी हे काही डॉक्टर्स म्हणजे आमच्याबरोबर डॉक्टर सागरपाध्ये आमच्याच ग्रुपमधले आहेत, ते स्वतः सर्जरीज आणि सगळं करतात. क्लिअर कट त्यांनी पण सांगितलं की जी पोटाची तुमची आतडी असेल तुम्ही वाघनखाने फाडू शकत नाही. ते टिश्यूज इतके घट्ट असतात की ते सहजासहजी जात नाही, त्यांनाही कट मारण्याकरता व्यवस्थित शस्त्र वापरायला लागतं. सर हे करू शकते, व्यवस्थित सांगू शकते माझ्यापेक्षा. पण वाघनखाचा वापर केला हे आपल्याकडे काही कागदपत्रांमध्ये आले. पहिला कागद जो आपल्याकडे आहे तो सभासदाची बगर. हे फक्त मी कंटेम्पररी आणि मराठी डॉक्युमेंट्सच दाखवतोय, कारण आपल्याकडे 3 गोष्टी असतात. पुराव्यांचा ज्यावेळेला मी विचार करतो, इतिहासाशी अभ्यास करणाऱ्या लोकांना हे माहिती असेल, 3 गोष्टी असतात. 2 पक्ष असतात, एक मुख्य पक्ष, त्याचा प्रतिपक्ष, मी माझा ऑपोनंट, आणि माझ्यापेक्षाही बाहेर जाऊन त्रयस्थ एक व्यक्ती असते. त्याने काय लिहिलं? मराठ्यांची कागदपत्र, मराठ्यांच्याकडची कागदपत्र, विजापूरचे कागदपत्र किंवा फारसी कागदपत्र, आणि या दोघांच्याही पलीकडे जाऊन परकीय प्रवासी जे कोणी होते, इंग्रज होते, डच होते, पोर्तुगीज होते, इटालियन अगदी मोजके होते तरी ते होते, या लोकांनी काय नमूद करून ठेवलं हे. या लोकांना प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणी काय झालं हे सांगता येत कदाचित नव्हतं, कारण बऱ्याच लोकांनी त्याचा उल्लेख केले, पण ते उत्तरकालीन उल्लेख केले. समकालीन जे आपल्याकडे आहेत फारसी आणि मराठी 2 आहेत. फारसी टिपिकल जे असतं ते म्हणजे फारसी लोक हे कायम त्यांची नामुष्की झाकण्याचा ते तवारीख नवीस जे म्हणतात. आपल्याकडे बखरकार, त्यांच्याकडे तवारीखा असायच्या, आणि तवारीख नवीस हा तो सगळा इतिहास लिहून काढायचा. हे कायम जिथे जिथे युद्ध हरलंय तिथे आमची लोक कशी जिंकली आहेत हेच सांगतात. ह्याचे आपल्याकडे असंख्य पुरावे आहेत. म्हणजे अगदी पालखेडचं युद्ध असेल किंवा भोपाळचं बाजीरावाचं युद्ध असेल, हे सगळ्यांनी निजाम जिंकला आणि बाजीराव हरला असं लिहिलंय. त्यामुळे याही वेळेला तेच झालंय. बसादीन उस्सलादीन असेल किंवा इतर जी काही विजापूरच्या आदिलशाही निगडीत असलेली जी काही कागदपत्रे आपल्याकडे आहेत फारसी, या सगळ्यामध्ये शिवाजीने कसा, आता ते काय डायरेक्टली सांगू शकत नाही, खान गचकलाय, खान काय येणार नाही समोर. मग काय करायचं, तर शिवाजी महाराजांनी कसा दगा केला, शिवाजी महाराजांनी खानाला कसा मारला आणि खान कसा व्यवस्थित भेट घ्यायला गेला होता, हे सगळं त्या लोकांनी दिलं. त्याबाबतीत मराठी कागद अतिशय व्यवस्थित आणि कुठेही बडेजाव नाही आहे. जे झालंय हे खूप कमी आढळतं, म्हणजे की मराठी लोक इतकं तपशीलवार लिहून ठेवतात, पण कमीत कमी या बाबतीत त्यांनी लिहून ठेवलं. तर पहिलं डॉक्युमेंट हे सभासदाचं. हा कृष्णाजी अनंत नावाचा एक माणूस होता. हा शिवाजी महाराजांच्या कदाचित दरबारात असावा, कारण शिवाजी महाराजांनी या शिवाजीच्या मुलाने राजाराम महाराजांनी या कृष्णाजी आनंदाचा उल्लेख पुरातन माहितगार असा केला. तुम्ही राज्यातील पुरातन माहितगार, तुम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र लिहा, कारण तुम्ही शिवाजी महाराजांना बघितलंय, त्याच्यावरून त्याने हे सगळं चरित्र लिहिलं. त्यातला हा भाग आहे. त्यातला एक हा मुख्य जो काही मजकूर आहे अफजल खान वजा, तर तुम्ही वाचून दाखवतो की खानाने राजाची मुंडी कवटाळून खाकने काखेखाली धरली आणि हातीची जमदाड होती, जमदाड कट्यारीसारखं आखूड हत्यार असत ते, तिचे म्यान टाकून कुशीस राजियाचे चालविली. म्हणजे राजांनी ज्यावेळेला त्याला हे केलं होतं, त्यांच्या आयदर डाव्या किंवा उजव्या कुशीत ती कट्यार मारली. अंगात जरीची कुर्ती होती, शिवाजीच्या अंगात अंगरखा होता, तो जरीचा अंगरखा होता, त्यावर सरसरली. कारण काय, ते कारण इथे त्याने फक्त अंगास लागले नाही एवढंच दिले, पण त्याचं कारण शिवभारतात मिळतं. कारण शिवाजीने आपल्याला चिलखत घातलं, ती कट्यार किंवा ती जी जमदाड होती ती शरीरापर्यंत पोचलीच नाही. हे देखून शिवाजी महाराजांना इमिजिएटली कळलं की काय चाललंय मागे. हे देखून राजांनी डाव्या हातीचे वाघनख होते, डाव्या हातात शिवाजी महाराजांनी वाघनख घातलंय, तो हात पोटात चालवला. आता कल्पना करा, म्हणजे आपण डेमॉन्स्ट्रेट करून दाखवू शकतो. उठता येईल रिअली सॉरी, पण हे समजल्याशिवाय होत नाही. माझी उंची सेम आहे, पण शिवाजी महाराजांची उंची साधारणतः खांद्याला लागेल एवढीच. माझा आवाज येतो शेवटपर्यंत, राईट? परफेक्ट. मी ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी हे केलं आणि माझी मान ज्या वेळेला अफजल खानाने दाबून धरली आहे, त्यावेळेला मला पोटात मारण्याकरता तेवढं मागे जाता येत नाही आहे. तर काय करायचं, आणि दुसऱ्या डाव्या हातात माझ्या वाघनख आहे, खानाची आतडी या बाजूला आहे, डावीकडच्या बाजूला आहे. मला वाघनखाने अशी कातडी फाडता येणार नाही आहे, शिवाजी महाराजांनी ते करता येत नाही आहे. शिवाजी महाराजांनी डाव्या हातीच्या वाघनखाने पोटाच्या मागचा भाग कदाचित तो फाडला किंवा थोडंफार काहीतरी केलं, अशा पद्धतीचं ते आहे. सॉरी, वाघनखाचा मारा करताच खानाची चरबी बाहेर आली. इथे चरबीच लिहिलं, इथे आतडं वगैरे काहीही लिहिलेलं नाही. आतड्याचा उल्लेख फक्त एक साधन करतं.
ती कदाचित मागच्या पोटाच्या मागच्या किंवा कमरेच्या मागच्या भागाची चरबी त्या वाघनखांनी काढली. दुसरा हात उजव्या हाती बिचव्याचा मारा चालवला. हा बिचवा अस्तनी जी असते ते आपण ज्यावेळेला शर्टच्या बाह्या आपण फोल्ड करतो, पूर्वी हाताला अस्तने असायच्या. म्हणजे तो साधारणतः तो असा शेप कोणी बघितला असेल टिपिकल अंगरख्याचा दुमडून थोडासा वरती आलेला असतो किंवा तो वेगळा पण केला जातो. त्या अस्तने शिवाजीमांनी बिचवा लपवला होता. तो बिचवा ही भेट सशस्त्र होती, पण दोघांनीही आपण किती सज्जन होतो हे दाखवण्याकरता आपापल्या तलवारी आपापल्या वकिलांकडे आधीच देऊन टाकलेल्या होत्या. शिवाजी महाराजांनी स्वतःची भवानी जी होती ही स्वतःच्या वकिलाकडे दिली, पंताजी गोपीनाथाकडे, आणि अफजल खानाने त्याची तलवार कृष्णाजी भास्करकडे देऊन टाकली की आता आमच्याकडे शस्त्र नाही आहे, आता बिंदास्त आपण जे काय करायचं ते करू शकतो. वाघनखाचा मार करता चरबी बाहेर आली. दुसरा हात बिचव्याचा मार चालवला. ऐसे 2 वार करून मुंडी ओसंडून इथे महत्त्वाचं आहे की तोपर्यंत शिवाजी महाराजांची मान ही अफजल खानाच्या हाताखाली दाबली गेली आहे. 2 वार केल्यानंतर शिवाजी महाराजांची मान सुटली आहे. हे झाल्यानंतर चौथेऱ्याखाली उडी मारून निघून गेले आणि खानाने कल्पना केल्या की मारलं दगा, ते टिपिकल त्याचे वाक्य की लवा दगा करत तो ओढत बाहेर पडला. हे झाल्यानंतर दुसरा आपल्याकडे येतो तो समकालीन उल्लेख म्हणजे अज्ञानदास नावाचा एक शाहीर होता. हा शिवाजी महाराजांच्या काळात होता. इतकंच नाही तर हा जो पोवाडा आहे हा अज्ञानदासाने स्वतः शिवाजी महाराजांच्या समोर जाऊन गायलेला आहे. तो जो सिनेमात टिपिकली आपण ऐकतो तो हा पोवाडा नाही आहे. हा पोवाडा खरंच खूप चांगला आहे आणि हा वेगळा आहे. इथे गंमत बघा, ह्यातली जर तुम्ही हे खूप एक छोटा पीस मी त्यातला काढला आहे. ही जर गंमत बघितली तर शिवाजी महाराजांची माणसं ओळखण्याची किंवा एखाद्या माणसाला कसं टोचून मारायचं किंवा जर्जर करायचं ना, ही एक उत्तम शिवाजी महाराजांचे वाक्य बघा. अब्दुल जात का भटारी तुमने करना दुकानदारी. आल्या शिवाजी महाराजांना त्याचा अपमान केला तोंडावर. अरे तू भटारी आहेस, तू काय माझी भेट घेतो, तुझं फक्त हे दुकान उघडायचं आणि ते पोळ्या बिळ्या लाटायचं एवढं तुझं उद्योग आहे. हे ऐकून खान खवळला. कव आली. कव म्हणजे त्याची कवेत त्याला घेतलं. सर्जा गौसून धरला. सर्जा म्हणजे शिवाजी महाराज. गौसून धरला. चालविली कट्यार सीनवर म्हणजे पुन्हा त्या चिलखतावरती मारा न चालेल. सराईत शिवाजी त्याने बिचव्याचा मारा केला. उजव्या हाती बिचवा त्याला. पुन्हा हाही उजव्या हातात बिचवा एवढंच सांगतो. वाघनख डाव्या हातात आहे एवढंच सांगतो. वाघनख सर्जाच्या पंजाला, कारण इथे डाव्या हातात दिलेलं नाही आहे, पण तुम्ही वाघनख घालून हातात बिचवा नाही पकडू शकत. उदर फाडून खानाची चरबी आणि द्वार. हे समकालीन लोकांनी स्वतः या अज्ञानदासाने शिवाजी महाराजांच्या समोर नंतर 1660 साली पन्हाळ्याचा प्रसंग झाला. पन्हाळ्याच्या वेळेतून शिवाजी महाराज राजगडावरती आले त्यावेळेला जखमेचा जो दरबार भरवला होता त्याच्यात त्या दरबारात हा पोवाडा शिवाजी महाराजांना गाऊन दाखवला. आणि याचं उत्तम उदाहरण की या अज्ञानदासाने पुढे शिवाजी महाराजांनी याला बक्षीस काय दिलं हे सुद्धा त्या पोवाड्यात नमूद केलं. त्यामुळे हा समकालीन हे 100%. त्याची वाक्य आहेत की हातामध्ये तोडा बसायची घोडा राजाने दिला मला, अशी तिची वाक्य आहेत. तिसरं सगळ्यात मोठं साधन आपल्याकडे ते म्हणजे जेध्यांचा करीना. सरदार जेधे, कारी नावाचं गाव अजूनही आहे. त्या कारीचे जेधे हे प्रसिद्ध होते. कान्होजी जेधे आणि त्यांची 5 मुलं होती. त्या जेध्यांचा करीना म्हणजे एक घराण्याचा जो काही चालत आलेला इतिहास वंशपरंपरेने आहे तो लिहिला जातो. त्या जेध्यांच्या करीनात हा उल्लेख आहे की विकारी संवत्सरी शक 1581. आता इथे कार्तिक मासे हे चुकून त्यांनी टाकलं, कारण ते नंतर ज्यावेळेला कॉपी केलं त्याच्यात ती चूक आहे बहुतांशी, कारण मार्गशीर्षात ही भेट झाली होती. अफजल खान येके पालखी निसी व हुदेकरी हेजीब घेऊन, हुदेकरी म्हणजे ती 10 लोक, हेजीब म्हणजे तो कृष्णाजी भास्कर वकील घेऊन सदरेस आले. राजश्री स्वामींनी इथे मोकळी जागा सोडली. हा शिवाजी महाराजांना मान देण्याकरता ती मोकळी जागा. शिवाजींचं नाव कागदात घ्यायचं नाही, कारण तो देव आहे आमच्याकरता. राजश्री स्वामींनी लोकांची निवड करून चौक्या बसवीत हेजीब व हुदेकरी घेऊन भेटीस आले. भेटीचे समय अफजल खानाने राजश्री स्वामीची मान बगलेस धरली तेव्हा राजश्रीनी 50 पोलादी वाघनखे होती त्याचा मारा करून आतडी बाहेर काढली. आता पुन्हा तेच की ती आतडी अशी बाहेर काढता येत नाही. कदाचित ती त्यांना आता शॉर्टमध्ये लिहायचं आहे म्हणून ती आतडी बिचवानी व्यवस्थित बाहेर काढली असेल किंवा मागे सरल्यानंतर ती अजून फाडलं असेल पुढच्या बाजूने. हा एवढा सुद्धा उल्लेख येतो. जे मगापासून मी शिवभारत म्हणतोय हे अजून एक सगळ्यात मोठं महत्त्वाचं कंटेम्पररी डॉक्युमेंट आहे. दुर्दैवाने हे फक्त 1661 सालच्या शिवाजींच्या कोकण मोहिमेपर्यंतच आहे. राजापूरची मोहीम झाली होती पाली आणि त्या सगळ्या भागात, शृंगारपूरच्या भागात, पण त्याच्या पुढे हे काव्य आपल्याकडे उपलब्ध नाही. नशिबाने अफजल खानाचं सगळं प्रकरण ह्याच्यात विस्तृत पद्धतीने दिलं आहे. त्यात पुन्हा तो अख्खा अध्याय अफजल खान प्रकरणावरती आहे. मोजकं जे काय आहे ते दाखवतो की शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारताना
ही पहिली वाक्य शिवाजी महाराज की हा वार तुला करतो तो घे मला धर असे म्हणत सिंहासारखा स्वर, सिंहासारखी गती, सिंहासारखं शरीर, सिंहासारखी दृष्टी, सिंहासारखी मान असलेला व आपल्या दोन्ही हातांनी फिरवलेल्या नागव्या तरवारीने शोभणार तो धैर्यवान व कर्तृत्ववान शिवाजी त्या वैराचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन त्याने आपल्या तरवारीचे टोक त्याच्या पोटात खुपसले. आता इथे शिवभारतकारांनी ही जी गोष्ट आहे ना, हे जे मराठी भाषांतर आहे त्या भाषांतरात छोटीशी गल्लत आहे, चूक नाही आहे, ती गल्लत आहे, भाषांतरकारांची गल्लत आहे, मूळ साधनाची गल्लत नाही. इथे जर तुम्ही वर बघितलं तर इथे कृपाणिका ग्रेड स्पष्ट म्हटलं आहे. कृपा आणि कृपाणिका टिपिकली आपण मोठं ताट, छोटी ताटली, मोठा डफ, छोटी डफली, कृपा आणि कृपाणिका तुम्ही त्या ह्याच्यात जाऊ शकता. पण ती छोटी किंवा आखूड तलवार काहीतरी असेल, तो बिचोबा असेल किंवा काही असेल. कारण भवानीने खान समोर आल्यानंतर शिवाजी महाराज मागे जातील, ती भवानी घेतील त्या पंताजी गोपीनाथाच्या हातातून, ते म्यानातनं बाहेर काढतील, ती खानाच्या पोटात खूप असेल, पण खान काही शांत बसणार नाही. पहिला वार विचार करा की खानाने पहिला वार ज्यावेळेला घातला, किती निमिषार्धातली घटना असते. पहिल्यांदा ज्यावेळेला खानाने ती काखेत शिवाजींना पकडलं आणि ती कट्यार चालवली, काही सेकंदाचा फरक आहे की ज्याच्यात शिवाजी महाराजांना हे कळणं गरजेचं होतं की खानाने आपल्यावरती वार केला आणि तेवढ्यात त्या सगळ्या हालचाली करणं गरजेचं आहे. हा प्लॉट इतका भन्नाट आहे ना की हा कोणाला असा समजावून कळणार नाही. ते प्रत्यक्ष तुम्हाला तिकडे अनुभवत आहे. म्हणजे तिकडे जाऊन मरणं हे आपल्या हातात नाही आहे, पण आपण वाचून आपल्याला कळू शकतं. आपल्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी ती, ज्यावेळेला मी बघतो की शिवाजी महाराजांच्या हातात ती भवानी नाही आहे किंवा ती भवानी दुसरीकडे दिली आहे, महाराज मागे जाऊन ती भवानी घेईपर्यंत खानाने ती शिवाजी महाराज मागे झाल्यावरती ते मागे होऊ शकले नसते. पहिला मुद्दा जरी झाले असते तरी अफजल खानाने दुसरा वार जर केला असता तर पहिल्या वारात कळलं की कट्यार ही अंगाला लागत नाही आहे, अंगात चिलखत आहे, डोक्यावरती काहीतरी असेल, मे बी तो मंदिराच्या खाली जिरडो असेल नसेल माहीत नाही, पण मानेचा भाग पूर्ण मोकळा दिसतो. खानाने पुढचा वार मानेवरती केला असता कदाचित जर त्याला कळलं असतं, पण ते करायच्या आत आणि ते कळायच्या शिवाजी महाराजांनी हे सगळे उद्योग केले. त्यामुळे ते जर केलं नसतं तर ते झालं नसतं. आणि तलवार घेऊन मारण्याकरता जेवढा वेळ शिवाजी महाराजांना हवा होता तेवढा वेळ खानाने नक्कीच दिला नसता. त्यामुळे इथे थोडंसं लॉजिक वापरायला लागतं की भवानी किंवा इतर कुठची मोठी तलवार नाही आहे, तलवारीसारखं छोटं शस्त्र, कदाचित बिचवा, कदाचित कट्यार, त्यांना काय म्हणायचं माहीत नाही, पण ते त्याने शिवभारत करणे हे सगळं दिलं. तो सांगण्याचा मुद्दा हा की गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 आपल्याकडच्या उल्लेखानुसार दुपारी 8वे तासी असं म्हटलंय. 8वे तासी म्हणजे साधारणतः पूर्वी प्रहर सिस्टीम असायची. सूर्योदयानंतर तुमचा पहिल्या 3 तासाचा पहिला प्रहर, पुढच्या 3 तासाचा दुसरा प्रहर, दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर, अशी आपल्याकडे एक सगळं प्रहरानंतर ते घटिका, पळे, निमिष आणि ते सगळं खूप वाढत जातं. 8वे तासी म्हणजे साधारणतः सूर्योदयानंतर 8 तासांनी, म्हणजे साधारणतः दुपारी 2च्या सुमाराला, 6 वाजता सूर्योदय झाला असं आपण समजून चालू. 2च्या आसपास, नक्की वेळ माहीत नाही, पण या वेळेला शिवाजी महाराजांनी वाक्य असे की राजांनी देवत्वष्ट अफजल खान पुरा केला, अफजल खान मारला गेला. शिवाजी महाराजांचं पुन्हा मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन इतकं उत्तम होतं की हे सगळं होताना शिवाजी महाराजांच्या डायरेक्ट ऑर्डर्स त्यांच्या लोकांना अशा आहेत. मुख्य सेनापती आहे, त्या सेनापतीला नेतोजी पालकराला सांगितलं की तू या सगळ्यात कुठेही यायचं नाहीस, तू महाबळेश्वरवरती थांबायचंस. हा नेतोजी पालकर या सबंध डोंगरावरती त्याची फौज घेऊन ज्यावेळेला अफजल खान इथं खाली उतरला, ही लबाड माणसं ताबडतोब मागणं आली आणि त्यांनी हा अख्खा डोंगर कॅप्चर करून टाकला. खान इथे उतरल्यानंतर हा पारघाट जो होता तो पारघाट ऑलरेडी कॅप्चर करून टाकला होता. मोरोपंत आणि या लोकांना ठेवलं होतं, नेतोजी पालकरला इथे ठेवलं होतं. हे वरचा आंबेनेच्या वरचा जो भाग होता जावळीचा, तो भाग कॅप्चर झालेला होता. मकरंदगडच्या खालचा भाग कॅप्चर झालेला होता. खान फोडला गेला होता. शिवाजी महाराजांच्या ऑर्डर्स अशा की मी जिवंत राहिलो आनंद आहे, मी मेलो तरीही तुमचं कर्तव्य तुम्ही सोडायचं नाही. खानाला इथनं, खानाच्या माणसांना सुद्धा इथनं मागे जाऊ द्यायचं नाही. आणि नेमकं या लोकांनी तेच केलं. शिवाजी महाराज ताबडतोब गडावरती गेले. म्हणजे ते शिवाजी महाराजांनी खानाला ती आतडीमध्ये बाहेर पडली. खान जिवंत होता, खान मेलेला नव्हता. खान पालखीत बसला, त्या तंबूतून बाहेर जायला लागला. संभाजी कावजी जो 10 लोकांपैकी एक होता, तो संभाजी कावजी धावत आला. त्यांनी त्या भोयांचे, भोई म्हणजे पालखी उचलण्याचे लोक असतात, त्यांचे पाय छाटले तलवारीने गुडघ्यापासून. ती पालखी जमिनीवरती पडली. खान बाहेर डोकावला आणि संभाजी कावजीने एका फटक्यात त्या खानाचं मुंडकं गडावेगळं केलं. आणि इतकं रौद्र होतं ते की ते मुंडकं हातात घेऊन हा शिवाजी महाराजांकडे गेलं. शिवाजी महाराजांनी काय करावं, ते मुंडकं हातात घेऊन त्याला प्रतापगडावरती पाठवलं आणि पुन्हा ते मुंडकं राजगडावरती जिजाऊसाहेबांना दाखवण्याकरता पाठवून दिलं. म्हणजे इथपर्यंत आपलं पण की हाच जिजाबाईंना जो काही आनंद झाला असते, हा माणूस ज्याने माझ्या मोठ्या मुलाला मारलंय, ज्याच्यामुळे माझ्या नवऱ्याला आतापर्यंत इतका त्रास सहन करायला लागलाय, आणि माझा निर्मोष करण्याकरता हा माणूस माझ्या धाकट्या मुलालाही मारायला आला होता. माझ्या पराक्रमी मुलाने ह्याचं धड
आणि शीर वेगळं करून हे पराक्रम केले, हे याच्याकरता ते, आणि पुढे नैवेद्यावर सगळ्या गोष्टी झाल्या. हा मारला गेला. पुढची इशारतीची घोडावर एक तोफ झाली. तोफ गोळा नसायचा, नुसतेच दारू ठासायचा आणि तोफ उडवायची. ही लोकांना एक एक तो मेसेज होता बेसिकली. इमिजिएटली ती शिंग करणे तुताऱ्या वाजायला लागले. चारी बाजूने रान उठलं आणि मराठ्यांनी चारी बाजूनी अफजल खानाच्या फौजेवरती हल्ला चढवला. लोक बरीचशी मारली गेली. तर तो हा हनुमंतराव मोरे वगैरे ही सगळी लोक ती सगळेच होते. अफजल खानाची काही 2 मुलं होती जी मराठ्यांनी पकडली. जसा एक मुलगा फाजल खान नावाचा होता, तो पळून गेला. हे सगळं प्रकरण झालं. पण अफजल खानाची मोस्ट ऑफ सैन्य इथे मारलं गेलं. आणि याचा उत्तरार्थ असा आहे, इतका इंटरेस्टिंग आहे. शेवटची स्लाईड आहे म्हणून. या घटनेच्या पुढच्या 18 दिवसांनी 10 नोव्हेंबरला प्रतापगडचं हे सगळं युद्ध झालं. 28 नोव्हेंबरला शिवाजी महाराज कोल्हापुरात होते आणि शिवाजी महाराजांनी कोल्हापुरातनं पन्हाळा जिंकून घेतला. पन्हाळ्याच्या खाली गेले ते बेसिकली. शिवाजी महाराजांची 2 माणसं होती. म्हणजे स्वतः शिवाजी महाराज, त्यांचा एक सेनापती नेतोजी पालकर. त्याला शिवाजी महाराजांनी म्हणजे साधारणतः इथे वाई सातारा आहे. एक सरदार शिवाजी महाराजांनी दोरोजी नावाचा होता, त्याला पारघाटातनं खाली पाठवलं आणि त्याला कोकणात पाठवलं. स्वतः शिवाजी महाराज वाई सातारा सांगली मिरज करत कोल्हापुरात घुसले. आणि हा जो नेतोजी पालकर होता, हा तिथून निघून म्हणजे साताऱ्याच्या पूर्वेकडे निघून पंढरपूर भागातून विजापूरच्या लोकांनी जायला निघाला. आणि ही लिटरली त्रिशूळाची रचना शिवाजीबाईंनी केली होती. आणि हा त्रिशूळ व्यूहाने हे सगळं विजापूरच्या आदिलशाहीपर्यंत जाऊन पोहोचले. 18व्या दिवशी शिवाजीबाईंनी ज्यावेळेला पन्हाळा अचानक छापा मारून घेतला, गडावरच्या लोकांना कल्पना येत होती की खाली कोण आलंय. बातमी कळते की बाबा सैन्य आलंय. विचारतात कोण आहे, शिवाजी आहे. पण शिवाजी महाराज खामसाला तुमचं काय झालं, ते कुठे गेले. मग सगळ्या गोष्टी कळतात की हे सगळे उद्योग करून 18 दिवसात या माणसांनी जेवढं स्वराज्य आधी होतं तेवढं स्वराज्य कोल्हापूरच्या पट्ट्यापर्यंत वाढवलं आणि विजापूरच्या बॉर्डरपर्यंत प्राण्याची पोहोचली. सो हा जो व्यूह आहे, या सगळ्या गोष्टी, या सगळ्याचं उत्तमोत्तम उदाहरण किंवा लष्करी व्यवस्थापनाचं उत्तमोत्तम उदाहरण हे प्रतापगडचं युद्ध आहे. आता तेवढा वेळ नाही आहे सगळं सांगायला म्हणून की पुढे काय गमती झाल्या. आय गेस माझा इथपर्यंतच आहे. ग्रँड ऑफ आता ह्याच्या पुढचा जो प्रवास आहे बेसिकली संकेत जे काही कव्हर करते इन शॉर्ट सांगतो. ही वाघनखं जी शिवाजीमध्ये आपण 3 ह्याच्यात बघितली की ती वाघनखं इंग्लंडला कशी गेली, ती मूळ वाघनखं आहेत का, किंवा आपण जे आता चर्चा ऐकतोय त्या वाघनखांच्या बद्दल त्या काळात काय समज होते, गैरसमज होते, किंवा त्या काळात त्या लोकांना माहिती होती का, हे आपल्याला थोडक्यात मला इथे जाणून घ्यायचं खरं तर. त्यामुळे हे पुढच्या आपल्या सगळ्या ह्याच्यात आपल्याला मिळून जाईल. सो आपण वाघनखं इंग्रजी नोंदी या पर्टिक्युलर भागामध्ये मी काय सांगणार आहे की आवाज ग्रँड ऑफ वाघनखं आणि इंग्रजी नोंदी या भागामध्ये आपण बघणार आहोत की ग्रँड ऑफ नक्की कोण होता, त्याचा मराठ्यांशी संबंध कसा आला, कोणत्या प्रकारे आला. ग्रँड ऑफचं आपण सुरुवातीला बघणार आहोत की ग्रँड ऑफ ही व्यक्ती म्हणून कोण होती, त्याचं कार्य काय होतं, त्याच्याकडे वाघनखं याचं कारण काय असू शकतं, आणि पुढे ती वाघनखं इंग्लंडला गेली आणि त्याच्यानंतर काय काय गोष्टी झाल्या, काय काय गोष्टी होऊ शकल्या असतील. सुरुवात करूया. सो पहिली गोष्ट म्हणजे असं म्हणतात की हिस्ट्री इज अ सायन्स ऑफ इंजिनियस गेसिंग. म्हणजे इतिहास हे तर्कपूर्ण अनुमान काढायचं विज्ञान आहे. सो याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर्कपूर्ण अनुमान आणि विज्ञान. कारण का विज्ञानी गोष्ट अशी की ती दरवेळेला पुढे जात असते. जसे जसे नवीन पुरावे मिळतात तसं नवीन पुरावे समोर येतात, तशा अशा गोष्टी आपल्याला समजत जातात आणि इतिहासात नेमका असत असतो. तो ह्याच्यामध्ये आपण आधी ग्रँड ऑफ पासून सुरुवात करूया. ग्रँड ऑफ हा प्रकरण काय आहे. सो या माणसाचा ग्रँड ऑफ, पहिली गोष्ट म्हणजे ग्रँड ऑफ हे नाव नाही, ग्रँड ऑफ ही दोन्ही आडनाव आहेत. लोकांना नेहमी असं वाटतं की ग्रँड ऑफ हे नाव आहे. ह्या माणसाचा जन्म जेव्हा झाला, याचा जन्म झाला 8 जुलै 1789ला स्कॉटलंडमधलं बॅन्फ नावाच्या गावाचा जन्म झाला. हे बॅन्फ नावाचं गाव आहे ते उत्तर स्कॉटलंडमध्ये आहे. म्हणजे आपण असं भारताचा नकाशा इमॅजिन केला तर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा रंग पण तिकडे येतो. तसं स्कॉटलंड म्हणजे ब्रिटनच्या उत्तरेला स्कॉटलंड येतं आणि अतिशय रिमोट भाग आहे तो आर्बर्डीनच्या शाळेमध्ये. तिकडच्या बॅन्समधला याचा जन्म झाला. घरात तसं काही तालेवारी वगैरे काही नव्हती, प्रकरण वगैरे काही नव्हतं. त्याच्या वडिलांचं पण असं काही म्हणजे काही संबंध नव्हते किंवा पॉलिटिकली इन्फ्लुएन्शियल फॅमिली होती वगैरे असं काही नव्हतं. तर ह्याचं जन्माचं नाव होतं, जन्माचं त्याचं नाव होतं जेम्स ग्रँट. त्याचं नाव बऱ्याच लोकांना माहिती नसतं की जेम्स हे त्याचं पहिलं नाव होतं. ग्रँड ऑफ हे नाव होतं चुकीचं, जेम्स ग्रँट त्याचं नाव होतं. सो जेम्स ग्रँटचा जन्म बॅन्समध्ये झाला. वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1805 तो बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या साधा कॅडेट म्हणून रुजू झाला आणि त्याच्यानंतर त्याची उत्तरोत्तर प्रगती होत गेली.
तर ह्याच्यामध्ये जेव्हा हा 16व्या वर्षी जेव्हा कॅडेट म्हणून रुजू झाला, तर त्याच्यानंतर त्याने काही भाषा शिकल्या. म्हणजे तो भारतात आला, मुंबईत आला होता 1805 मध्ये, आणि त्यावेळेला त्याने मराठी, हिंदुस्थानी म्हणजे उर्दू आणि फारसी या 3 भाषा त्याने उत्तम प्रकारे अवगत केल्या. आणि बऱ्याच युद्धांमध्ये तो भाषांतर दुभाषा वगैरे ह्याचं काम करायचा. त्याच्यामुळे तो एल्फिन्सनच्या नजरेत आला, आणि एल्फिन्सनच्या नजरेत आल्यामुळे मग झालं असं की त्याला बढती मिळत गेली. कारण असं होतं की जरी ब्रिटन हा एक देश मानला गेला तरी पण ज्या वेळेला स्कॉटिश ॲडमिनिस्ट्रेटर्स होते, म्हणजे आपण म्हणूया की एल्फिन्सन होता किंवा ग्रँडफ होता, तर हे लोक कसं होतं, या लोकांना इंग्लिश लोक एका स्पेसिफिक पदानंतर पदोन्नती द्यायची नाही. म्हणजे आता माउंटफोर्ड एल्फिन्सनचं काम एवढं होतं की तो ॲक्च्युली गव्हर्नर जनरल बनायला पाहिजे होता, पण इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीवर स्कॉटिश गव्हर्नर जनरल कसं चालेल म्हणून त्यांना कधी परवानगी तशी प्रगती त्यांची झाली नाही. म्हणजे ग्लास फिलिंग होतं सॉर्ट ऑफ. सो त्याच्यामुळे हे सगळे स्कॉटिश लोक एकत्र काम करायचे, म्हणजे त्यांचं इनर सर्कल असायचे. तर त्याच्यामध्ये हा ग्रँडफ एल्फिन्सनच्या इनर सर्कलमध्ये गेला, आणि त्याच्यामध्ये तो 1818 ते 1822 ही 5 वर्ष त्याला सातारला त्यांनी डेप्यूट केलं होतं. साताऱ्यातलं कार्य आपण त्याचं बघूयाच नंतर पुढच्या स्लाईडमध्ये, पण जस्ट त्याने काय काय गोष्टी केल्या ते आपण बघूया. सो 1823 मध्ये त्याने हिस्ट्री ऑफ मराठावर काम चालू केलं. हा जेव्हा साताऱ्यात होता तेव्हा त्याला इतिहासाची बरीच आवड होती. हिस्ट्री ऑफ मराठावर त्याने काम चालू केलं, आणि मराठ्यांचं पहिलं इतिहासाचं पुस्तक त्यानंतर 3 खंडांनी लिहिलेलं आहे, ते या माणसाने लिहिलं. याच्या आधी मराठ्यांचा क्रोनॉलॉजिकल इतिहास हा लिहिलेला नाही आहे कोणीच. आणि याचे जर खंड 3 आर्काइव्हवर तुम्हाला अवेलेबल आहेत ते बघता येतील. 1000 सालापासून ते आहेत, म्हणजे अगदी म्हणजे दख्खनवर इस्लामिक आक्रमण यापासून सुरुवात होतं. 1000 ते 1818 अशी ती पुस्तक आहेत. 1600-1700 पानं आहेत ते एकूण, आणि अतिशय वाचनीय आहेत. म्हणजे त्या काळाचे त्याचे जे पुरावे त्याला होते त्याच्यावर त्यांनी ते लिहिलेले आहे, आणि फार अतिशय चांगल्या प्रकारे त्याने ते पुस्तकं लिहिलेली. मग पुढे 1858 मध्ये याचा मृत्यू आहे. पण याच्या आधी 2 गोष्टी सांगणं महत्वाचं. इथे त्याचं चित्र आहे, त्या चित्रावर नाव दिसतं तुम्हाला जेम्स कनिंगहॅम ग्रँडफ. मग अशी म्हणतात असं ते जन्म झाला तेव्हा याचं नाव होतं जेम्स ग्रँड. म्हणजे कनिंगहॅम आणि डफ हा प्रकार काय ते बघूया. तर पहिली गोष्ट अशी की ह्याच्या आईचं माहेरचं आडनाव होतं डफ, आणि ह्याच्या आईला भाऊ वगैरे कोणी नाही, त्यामुळे ह्याचे आजोबा वारल्यानंतर ती इस्टेट आली ह्याच्याकडे. त्यामुळे 1825 मध्ये त्याने स्वतःचं नाव डफ हे लावून घेतलं. तर त्याच्यामुळे आपल्या मराठी कागदपत्रांमध्ये फक्त जेम्स ग्रँड किंवा ग्रँड साहेब किंवा कॅप्टन ग्रँड असा उल्लेख येतो, पण नंतर त्याने भारतातनं गेल्यानंतर त्याने जेम्स ग्रँड डफ हे नाव त्यांनी लावायला सुरुवात केली. तसंच पुढे गेल्यानंतर झालं असं की 1850 मध्ये त्याची बायको वारली, आणि बायको फाईफ नावाच्या गावात, म्हणजे बेसिकली जिथे हा वारला त्याच गावात त्याची बायको वारली, आणि फाईफ नावाच्या गावामध्ये त्याची बायको होती, आणि बायकोला पण त्याची भाऊ होता. त्यामुळे ती इस्टेट पण त्याला मिळाली, आणि ती इस्टेट मिळाल्यावर त्याने कनिंगहॅम नाव घेतलं. म्हणजे बायकोच्या बाहेरचं नाव त्याने स्वतः नाव घेतलं. त्याच्यावरून तो जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ झाला. म्हणजे बायकोबद्दल पण एक गोष्ट सांगणं महत्त्वाचं असेल तर ती त्याचं बायकोचं बाहेरचं आडनाव होतं एन्सली, आणि तिचे वडील जे होते त्याचं नाव होतं डॉक्टर व्हाईटलॉ एन्सली. तर व्हाईटलॉ एन्सली हा माणूस मद्रासला होता त्यावेळेला, आणि त्याने मटेरिया मेडिका हिंदुस्तान नावाचं एक पुस्तक लिहिलं. आर्काइव्हवर मला जेवढं आहे 1813 मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक येतं. 370 का 380 पानी पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इकडची म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या औषधी वनस्पती, त्यांची लॅटिन नावं, त्यांची हिंदुस्थानी म्हणजे हिंदी किंवा उर्दू नावं, फारसी नावं, त्याची तमिळ आणि तेलुगू नावं, आणि त्याच्याबद्दल छोटी माहिती हे तिने 1813 मध्ये छापून पुस्तक लिहिलं. आणि त्या माणसाची मुलगी, आणि त्या माणसाच्या मुलीची लग्न केलं होतं, आणि ती गेल्यानंतर त्याने कनिंगहॅम लावून दिली. सो 1825 मध्ये याच्या नावात डफ आलं, आणि 1850 मध्ये याच्या नावात कनिंगहॅम आलं. सो असा जो जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ हा तो माणूस. हे जे आता तिथे दिसतंय बेसिकली, तर ते जे आहे तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते कोणतरी मराठी पत्र आहे, कारण इंग्लिश पत्र त्या प्रकारे तशा प्रकारे लिहिली जात नाही. सो असू शकतं नसू शकतं माहिती नाही, कारण ह्याच्यावरची हायर रेझोल्युशन इमेज नाही आहे, पण आहे हीच आहे. सो आता आपण पुढे बघूया की जेव्हा साताऱ्यात आला तेव्हा साताऱ्यात काय काय प्रकार झाले होते, आणि कसं कसं त्याने तिथे सातारा दरबार स्टॅबिलाइज केला, किंवा त्याची कारकीर्द कशी होती साताऱ्यामध्ये ते बघूया. तर ग्रँड डफचे साताऱ्यातील कार्य. सो 11 एप्रिल 1818 मध्ये सातारा दरबारात ह्याची रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली. रेसिडेंट किंवा पॉलिटिकल एजंट म्हणून नेमणूक झाली. त्यावेळेपर्यंत झालं होतं की फेब्रुवारी 1818 मध्ये पेशव्यानं पदच्युत केलं होतं, आणि एल्फिन्सनने त्याची नेमणूक साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून केली होती. आणि आता 1818 म्हणजे हा फक्त 29 वर्षाचा होता त्यावेळेला. 29 वर्षाचा माणूस साताऱ्यात आला राहिला, आणि तिथे तो 5 वर्ष होता.
आणि 5 वर्षात म्हणजे त्यावेळेचा परिस्थितीचा आपण एक अंदाज घ्यायचा म्हटलं तर ह्याच्याकडे बघा की हा माणूस साताऱ्यात येऊन राहिला आहे, हा एकटा इंग्रज आहे. त्याच्या आधी बरीच वर्ष युद्ध धामधुमी झालेलं आहे. इंग्रजांच्या विरुद्ध अतिशय वाईट आणि दूषित वातावरण आहे तिथे, कारण का युद्ध चालली आहे, त्याच्यामध्ये पेशवे इंग्रजांशी लढत आहेत, बाकी सरदार वगैरे लढत आहेत, असा सगळा प्रकार आहे. किंवा प्रतापसिंह छत्रपती पण काही काळ पेशव्यांशी लढत होते, काही काळ इंग्रजांशी लढत होते, असं सगळं प्रकरण असताना हा माणूस तिथे सातारा येऊन राहिलेला आहे. आणि साताऱ्यात आल्यानंतर ह्याचं एकूण एक काम म्हणजे सातारा दरबारची घडी बसणं. कारण का बरेचसे साधारण दरबारचे स्वतःचे जे सरदार आहेत किंवा जहागीरदार वगैरे आहेत, या लोकांशी छत्रपतींचे संबंध जरा ताणले गेले होते. त्यामुळे त्यांच्याशी काही करारमदार करणं किंवा त्यांच्याशी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नीट लावून देणं. साताराचं ॲडमिनिस्ट्रेशन जरा बिघडलं होतं, त्या ॲडमिनिस्ट्रेशनची कामं करणं हे सगळं काम त्यांनी केलं आणि 5 वर्ष राहून त्यांनी काम केलं. म्हणजे आणि यावेळेला ह्याने स्वतः छत्रपतींचे अतिशय चांगले संबंध प्रस्थापित केले, अतिशय चांगले. म्हणजे छत्रपतींना डायरी लिहायला, म्हणजे जे रोजनिशी म्हणतो ते रोजनिशी लिहायला त्याने सांगितलं आणि छत्रपतींनी ह्याच्या सांगण्यावरनं रोजनिशी लिहायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे ह्याचं पत्रच आहे. म्हणजे पेशवे दप्तर 42 मध्ये हे जर उजवीकडे तुम्ही बघताय तर पेशवे दप्तर 42 मध्ये हे अनुक्रमणिका आहे. तर कोणती पत्र आहेत की त्याच्यामध्ये दिलेली. त्याचं पहिलंच हे असं आहे की म्हणजे छत्रपतींची रोजनिशी चालू होते त्यात असं लिहितात की ग्रँड डफच्या सांगण्यावरनं मी ही डायरी लिहितो. सो ही सवय लावली. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काही गोष्टी त्याने तिथे केल्या. नंतर त्याने असा प्रकार केला की तिथे काही छोटे मोठे उठाव झाले, काही बंड झाले, त्याने मोडून काढली. नंतर जे सरदार होते त्यांच्याशी करारमदार केले त्यांनी, ते सगळं प्रकार झाला. नंतर त्याने अजून एक गोष्ट तिथे केली. हा जेव्हा तिथे होता, आता मागे मी सांगितलं की ह्याला मराठी, फारसी आणि हिंदुस्थानी येतच होतं. तर ह्याने अजून काय चालू केलं, ते लोकल तिथे जे काही कागदपत्र होती मराठ्यांची त्याचा अभ्यास चालू केला. याला इतिहासात फार रस होता आणि त्याने ती वाचायला सुरुवात केली. कारण का त्याची इच्छा होती पुढे त्याला पुस्तक लिहायचं. त्याच्यामुळे ते कागदपत्र घ्यायला सुरुवात केली, वाचायला सुरुवात केली. आणि ही जी कागदपत्र आहेत ही त्याने म्हणजे स्वतः छत्रपतींच्या दसऱ्यातली जाऊन किंवा आजूबाजूच्या मंदिरं, कारण मंदिरांमध्ये पण कागदपत्र असायची, तिकडनं मागून वगैरे वाचायला सुरुवात केली. आणि ती त्याने त्याच्या नोंदी त्याने काउंट करायला सुरुवात केली आणि त्याने 5 वर्षात ते काम केलं. झाल्याचं ती कागदपत्र परत न दिल्याचं हे गमतीशीर केस सर. म्हणजे साताऱ्याचे जे तत्कालीन चिटणीस, माझा आवाज येतोय शेवटपर्यंत, साताऱ्याचे प्रतापसिंह महाराजांचे मल्हार रामराव नावाचा एक चिटणीस होता, ज्याने शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांची चरित्र लिहिली, बखरी लिहिल्या. तो हा मल्हार रामराव, हा बाळाजी औजी चिटणीसाचा पुढचा वंशज. बाळाजी औजी चिटणीसाचा हा पुढचा वंशज. हा गेल्यानंतर या मल्हार रामरावाचा मुलगा बळवंतराव नावाचा हा चिटणीस झाला. बळवंतराव चिटणीस, तत्कालीन फडणीस, फडावरती काम करणारा फडणीस, या दोघांकडे साताराच्या दरबार म्हणजे प्रतापसिंह महाराजांकडनं बोलणी करण्याकरता सगळं अधिकार दिले होते. ग्रँड डफकडनं पुण्याचा एक मराठी माणूस जो टिपिकली, पण तो इंग्रजांना जाऊन सामील झाला होता, ज्याने टिपिकली पेशवाईच्या विरोधात जी काही राजकारण केली होती, त्याचं नाव होतं बाळाजी नातू. हा बाळाजी नातू ग्रँड डफच्या भिंतीला होता, त्याच्या मदतीला होता बेसिकली. ग्रँड डफने बाळाजी नातूच्या करवी साताराच्या दरबारातून ही सगळी कागदपत्र, आता जे संकेत सांगितलं, ही सगळी जमा करायला सुरुवात केली. सेम इथे असल्याचा होता. पण गंमत अशी आहे, म्हणजे याच 42 मध्येच पत्र आहे आपल्याकडे की प्रतापसिंह महाराजांनी कितीतरी वेळा या बळवंतराव चिटणीस आणि फडणीस यांना सांगितलंय, हा डफ म्हणजे लबाड आहे, हा आपल्या कागद घेऊन जातो, त्याच्या पेटीत ठेवतो, आपल्याला परत देतो त्या कागदांची संख्या आणि आपण त्याला दिलेले कागद याची संख्या ही कधीच मॅच होत नाही. हा काहीतरी लपवतो, महत्वाच्या संधी आहेत त्या सगळ्या काढून घेतो. या गमतीच्या खूप झाल्यात. आणि जर तो खंड म्हणजे तो आता इझिली अवेलेबल आहे, हा आर्काईव्हवरती आहे. सरदेसाईंनी पेशवे दप्तरमधनं कागदपत्र सिलेक्ट करून सिलेक्शन्स फ्रॉम द पेशवा दप्तर नावाने 45 व्हॉल्युम्सची एक सिरीज काढली होती. त्या सिरीजमध्ये 42व्या खंडात ही पूर्ण प्रतापसिंहची रोजनिशी आहे. त्याच्यात त्या माणसाने, या ग्रँड डफनी जे काही केलं ते सगळेच्या सगळे त्याच्यात त्या प्रतापसिंहांनी नमूद केलं. तसं सांगितलं की या ग्रँड डफ त्यांना सांगितलं की तुम्ही रोजनिशी लिहा आणि त्याच रोजनिशीत प्रतापसिंह महाराजांनी हा डफ किती लबाड आहे हेच त्याच्यात लिहून ठेवलं आहे बेसिकली. त्या डफने प्रत्येक बाबतीत की उदाहरणार्थ या चिटणीसांनी मल्हाररावांनी शिवाजी महाराजांचं 7 प्रकरणात्मक नावाचं चरित्र लिहिलं, ज्याच्यात 7 प्रकरण आहेत आणि शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र आहे. ग्रँड डफचा पहिला प्रश्न म्हणजे कुतूहल किती होतं. ग्रँड डफचा पहिला प्रश्न हा होता की हे खरं कशावर तुम्ही म्हणता, म्हणून मी म्हणायचं काय. चिटणीस म्हणून माझ्याकडे पुरावे त्या सगळ्यावर मी लिहिलं.
तर डफने असे एक 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 मुद्दे काढले, त्याला कुतूहल किती होतं हा पहिला मुद्दा, आणि त्याला त्याचा दुसरा मुद्दा हा म्हणजे तो आक्षेप किती खरा किती खोटा हे संकेत सांगू शकणार, पण थोडंफार मराठ्यांच्या इतिहासाविषयी महत्त्वाची असलेली कागदपत्र जी इंग्रजांच्या विरोधात होती ती शक्यतो बाजूला काढून ठेवणं, जी अगदी स्पष्ट सांगायचं तर बाजीराव दुसरा बाजीराव पेशवा, आज दुसऱ्या बाजीराव पेशवाची जी जन्मांचा जी काही जी मलिन प्रतिमा झाली ही सगळी ब्रिटिशांनी केली. म्हणजे टिपिकल ते गडगंजोबीपासून ते बायकांचे खेळ वगैरे हे सगळं इंग्लिश ब्रिटिशांनी पसरवलेलं आहे. या पद्धतीने इतिहास कसा लिहिला जाईल किंवा त्या राज्यकर्ता तुम्ही कसा बदनाम करू शकता आणि इंग्रज तिथे कसे येऊ शकतात हे मॅनिप्युलेशन करणं, आपलं पुस्तक पूर्ण करणं, तिसरं इंग्रजांना राज्यकारभार करायला सोयीचं कसं होईल ते करणं, आणि चौथा मुद्दा जो पुढे येईल की वागणर इज वन ऑफ द आर्टिफॅक्ट्स, पण बाकी अजून असं बरंच काही असेल की जे चांगलं आहे, जे प्रॉमिनंट आहे म्हणून ते आपल्या कलेक्शनमध्ये असावं किंवा ते इंग्रजांकडे असावं, आपल्या म्युझियम्समध्ये किंवा आपल्या ठिकाणी जाऊन ते राहावं, अशा पद्धतीने आर्टिफॅक्ट्स गोळा करणं. तर कागदपत्र आणि ही वस्तू या भरपूर लंपास केल्यात आणि हे खूप खूप गोष्टी झाल्या आणि हे सगळं लिखित आहे. म्हणजे असंही नाही की आपण कल्पना करतोय, हे स्वतः छत्रपतींनी लिहून ठेवलंय की हा माणूस घेऊन देतो आणि परत आम्हाला आणून देत नाही, त्याच्या पुढे यांना एकही कागद द्यायचा नाही अशी स्पष्ट ऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये हा जेव्हा ग्रँड ऑफ 1823 मध्ये परत गेला स्कॉटलंडला, जेव्हा पुस्तकाचा काल चालू परत गेला, त्याच्यानंतर पण त्याने छत्रपतींची कॉन्टॅक्ट ठेवले, छत्रपतींच्या तब्येतीची काळजी किंवा पत्र वगैरे ही पण आहेत नंतर त्याची त्याने पाठवलेली की बाबा त्याने ही वॉज इन टच 700. सो आणि हे 1818 ते 1822 त्या सुमारास जेव्हा तो होता सातारा, त्याच वेळेला त्याला ती वागणूक दिली गेली. आता ती वागणूक आहेत ही महत्वाची गोष्ट आहे आणि वागणूक छत्रपतींची आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि हा माणूस स्वतः इतिहास तज्ञ आहे, म्हणजे ह्याला मराठ्यांचा इतिहास लिहायचा आहे, मगाशी म्हणतात तसं त्याने सगळी कागदपत्रांचा अभ्यास केलेला आहे. त्याला त्या गोष्टीची किंमत माहिती. किंमत म्हणजे कशा आहे की मॉनिटरी व्हॅल्यू नाही, ती कोणत्या असं हिरेची माळ नाही आहे किंवा सोन्याचं काहीतरी नाही आहे की ती विकून त्याच्या वंशजांना त्याचा फायदा होईल किंवा त्याच्या कनेक्शनमध्ये तर आहे. ही गोष्ट महत्वाची गोष्ट क्युरिओ आयटम आहे तो, आणि म्हणून तो त्याला दिला गेला. आता दिला गेला आहे का त्याने जबरदस्ती कधी दबाव टाकून घेतला हे आपल्याला कळायला माहिती नाही, पण त्याच्याकडे आला मात्र हे नक्की. त्याला साताऱ्यात तो दिला गेला हे नक्की. साताऱ्यात त्याला ती वागणूक दिली. वागणुकाचा पुढचा प्रकार आपण बघूया की काय त्याचं वागणुकाची ही ती वागणूक आहे. सो सध्या सातारला आपल्याकडे म्युझियममध्ये ठेवलेली आहे की ती वागणूक आहे. त्याच्यामध्ये जी लाल पेटी आहे ती लाल पेटी ती वागणूक ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 12.8 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर असं हे मोरोक्कन लेदरची पेटी आहे आणि त्यात हायडर डिमेन्शन्स आहे. वागणूक आहे ती 8.6 सेंटीमीटरची आहे. सो लाली त्याची आणि त्याच्यावर एनग्रेविंग आहे. लांब दिसत नसेल तर वाचून दाखवतो. The Wagner of Shivaji, which he killed the Mughal general. This relic was given to Mr. James Grant Duff of Eden when he was resident at Satara by the Prime Minister of the Peshwa of the Marathas. हे त्याच्यावर लिहिलं. आता त्याच्यावर टेक्स्ट जे त्याच्यावर मी येतो नंतर, पण आधी ती पेटीबद्दल आपण बोलूया. ही जी पेटी आहे ना, ही पेटी 1825 नंतर सिडनी मॉरिस नावाची अँड कंपनी नावाची लंडनमधल्या एका कंपनीने ही पेटी बनवलेली आहे आणि ही पेटी नक्कीच 1825 नंतर बनवली आहे हे मी सांगू शकतो. त्याचं कारण म्हणजे त्याच्यावर ग्रँड ऑफ जेम्स ग्रँडच्या वेळी जेम्स ग्रँड डफ होते. सो आपण मगाशी बघितलं तसं 1825 मध्ये त्याला त्याच्या आजूची इस्टेट मिळाली आणि तो जेम्स ग्रँड डफ झाला. तर त्याप्रमाणे त्याच्यानंतर त्याचं नाव आहे. आणि ही पेटी गुडचार्ज असा आहे की 1850च्या आधी बनवली असावी, कारण त्याला कनिंगहम नाही आहे. तो कनिंगहम व्हायच्या आधी आणि डफ बनल्यानंतर अशी ती हे असावं. म्हणजे अगदीच म्हणजे लवकरात लवकर म्हटलं तर 1825, उशिरा म्हटलं तर 1849 या कालखंडात ती पेटी बनवलेली आहे आणि त्याच्यावर त्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्याबद्दल बघूया. सो वागनर आणि शिवाजी या गोष्टी बरोबर आहे. म्हणजे सांगितलं त्याप्रमाणे वागनरांनी मारलं असं मराठ्यांना ह्याच्याबद्दल आपल्याला काही शंका नाही असेल त्या प्रकारात. पण ह्याच्यामध्ये मुघल जनरल पहिली गोष्ट म्हणजे अफजल खान काही मुघल नव्हता. अफजल खान हा आदिलशाही सरदार होता हे आपण बघितलं. तर मुघलमध्ये इंग्रजांसाठी मुसलमान सरदाराला ते मुघल सरदारच म्हणायचे, मुघलच म्हणायचे. त्याच्यामुळे मुघल हे शब्द सगळीकडे आपल्याला वापरलेला दिसतात. सो तो एक प्रकार आहे. नंतर ह्याच्यामध्ये एक गोष्ट जी म्हणजे बरेच लोक आक्षेप घेतात ती म्हणजे बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ द पेशवा ऑफ द मराठास. आता ह्याच्यामध्ये गडबड अशी आहे की प्राईम मिनिस्टर ऑफ द पेशवा ऑफ द मराठास याला काही अर्थ नाही टेक्निकली, कारण का प्राईम मिनिस्टर ऑफ पेशवास असं कोणी म्हणलं होतं. म्हणजे पेशवामध्ये प्राईम मिनिस्टर ऑफ पेशवा असं कारण आहे. आणि पेशवे तोपर्यंत नव्हतेच, कारण का फेब्रुवारी 1818 मध्येच पेशव्यांना पदच्युत केलं होतं. त्याच्यानंतर पेशवे हे पण छत्रपतीकडे नव्हतंच. सो त्याच्यामुळे ही जी नोंद आहे ती पूर्ण चुकीची आहे. सो त्याच्यामुळे प्राईम मिनिस्टर ऑफ पेशवा
मराठा सगळ्या असं नाही. पण ही भावना त्यांना म्हणजे कोणत्या तरी छत्रपतींच्या दरबारातल्या प्रधानांकडून दिली गेली असावी. अष्टप्रधान म्हणजे जसं प्रधान म्हटलं तर प्रधान एकच असतो, पण अष्टप्रधानमध्ये 8 प्रधान म्हटलं जातं, त्या प्रधानमध्ये एकच असतं. त्याप्रमाणे कोणत्या तरी दरबारातल्या मानकऱ्यांकडून दिली गेली असावी किंवा त्यांनी मागणी घेतली असावी काय, पण तसा संभव आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ती वागणूक तिथे आहे. तर नंतर बरेच वेळा लंडनमध्ये एक्झिबिशन तुम्हाला व्हायचं त्यावेळेला ती वागणूक ठेवली जायची एक्झिबिशनमध्ये वगैरे, कारण ती प्रायव्हेट कलेक्शनमध्ये होती. शेवटी 1971 ग्रँड ऑफ ऑफिस एजियन ग्रँड नावाचा जो माणूस होता त्याने 1971 मध्ये ते व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम घेऊन टाकले. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमची जशी नोंद आहे की एजियन ग्रँड कडे ही वागणूक आम्हाला मिळाली आहे. अशा प्रकारे ती व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमकडून आली. म्हणजे एकच वागणूक आहे त्यांच्याकडे की ज्याला पूर्ण हा प्रोव्हिजन्स आहे बाबा ती वागणूक साताऱ्यातनं ह्याला मिळाली आणि इकडनं यांच्या वंशजांकडून होती आणि वंशजांकडून म्युझियमला मिळाली. आता आपण पुढे बघूया की बाकी म्हणजे 1818 ते 1822 मध्ये वागणूक त्याला कधी मिळाली आणि 1823 मध्ये इंग्लंडला गेला. सो असं म्हणायला आपल्याला हरकत नाही की 1823 मध्ये वागणूक इंग्लंडला पोहोचली 200 वर्षांपूर्वी. आणि त्याच्यानंतर त्याचे पुढे उल्लेख आहेत वागणुकांमध्ये किंवा इंग्रजी कागदपत्रांमध्ये असं काही उल्लेख आहेत का की ती वागणूक महाराजांची आहे किंवा महाराजांची कोरिलेशन त्याचा होते का काही असं काही उल्लेख की 2-3 करून काढले ते दाखवतो तुम्हाला. सो ह्याच्यामध्ये मुंबईत मेल नावाचा इथे बेसिकली एक वर्तमानपत्र आहे. हे 21 जानेवारी 1860चं वर्तमानपत्र आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे फार छोटं टेक्स्ट आहे, पण इथे शिवाजी यांना वागणूक असं त्याच्यामध्ये टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये. किंवा हे 1875 सालचं एक वर्तमानपत्र आहे दंडी कुरिअर नावाचं, त्याच्यामध्ये पण शिवाजी वागणूक स्टील टायगर क्लॉज नावाचा उल्लेख आहे. आणि नंतर हे पिअर्सन विकली जे आहे 1 ऑगस्ट 1896 त्याच्यामध्ये पण वागणूक आणि शिवाजी महाराज हे दोन्ही उल्लेख आहेत. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे जेव्हा वागणूक सांगितली जायची, वागणूक दाखवली जायची इंग्लंडमध्ये कोणत्याही प्रदर्शन असू दे किंवा कुठे असू दे, तर त्यावेळेला त्याच्यासोबत शिवाजी महाराज आणि अफजल खान मधाचा उल्लेख असायचाच. म्हणजे अफजल खानला मारताना शिवाजीने वागणूक वापरली, म्हणजे तो चांगल्या प्रकारे असू दे किंवा वाईट प्रकारे, कारण का बरेचसे मुघल शासन म्हणतात की त्याला मुक्याने मारलं, तो चांगल्या प्रकारे असू किंवा वाईट प्रकारे वागणूकांचा उल्लेख आला की शिवाजी महाराजांचा उल्लेख असायचाच. त्याच्यामुळे या तिन्ही वर्तमानपत्रात तो उल्लेख आहे. जाता इथे अजून एक गोष्ट मी कॉन्टॅक्ट करू इच्छितो की इथे उजवीकडे तुम्ही जे बघताय पिअर्सन विकली तिथे बाजूला तुम्हाला चित्र दिसतंय, तर ते टेक्निकली त्यांनी महाराज आणि अफजल खानच्या भेटीचं चित्र काढलं आणि महाराजांचं काढलं गेलेलं छापलं गेलेलं पहिलं चित्र असू शकेल. म्हणजे आता महाराज दिसत नाही त्यांचा केवळ अभ्यास असावा की काय केलं वगैरे, पण त्यांनी ते 2 लोक भेटताना दाखवले ते टेक्निकली महाराज आणि अफजल खान पूर्णपणे 1896 मधले आणि त्यामुळे वर्तमानपत्रात छापायची टेक्नॉलॉजी काय एवढी काय अगदी ॲडव्हान्स नव्हती, पण त्यांनी प्रयत्न केला त्यांनी दाखवायचा. सो म्हणजे पॉईंट हा म्हणजे जसं मगाशी मी म्हणलं की आपण हिस्ट्री सायन्स ऑफ इंजिनिअरिंग बेसिक याच्यामध्ये आपण डॉट जोडतोय की म्हणजे ग्रँड ऑफ कोण होता, ग्रँड ऑफ इतिहासाची आवड होती, तो अभ्यास करत होता, त्याला वागणूक मिळाली. वागणुकांची मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं पैसे ही व्हॅल्यू त्याची काही फारशी जास्त नव्हती. आणि नंतर जेव्हा शिवाजी महाराजांचा उल्लेख किंवा वागणुकांचे डिस्प्ले जेव्हा झाले इंग्लंडमध्ये त्यावेळेला दरवेळेला वागणुकांचा उल्लेख आलेले आहे. सो हे काही तुम्ही कम्प्लिटिंग द पिक्चर सारखं होतं. सो पुढे जातो. आता ही व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहातली वागणूक आहे, 6 वागणूक आहेत त्यांच्याकडे त्यांच्या कलेक्शनमध्ये. आणि याच्यामध्ये कोणत्याही कलेक्शन हे जे उजवीकडचं कोपरा आहे ती आपली महाराजांची वागणूक आहे. बाकीची वागणूक आहे त्याच्याबद्दल त्यांचे प्रोव्हिडन्सेस अवेलेबल नाही आहेत, म्हणजे कोणत्या प्रकारची वागणूक आली काही अवेलेबल नाही याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण बरीचशी वागणूक 19व्या शतकात 18व्या शतकात वगैरे अशी आहे. सो 17व्या शतकात मोठे एकच वागणूक आहे, त्याच्यामुळे बाकीची वागणूक महाराजांच्या असण्याची शक्यता फारच कमी आहे. 17 वर्षाचं मॅच होत आहे ग्रँड ऑफ च्या ते मॅच होतं, त्याच्यामुळे त्याचा चान्स आहे या सायन्सचा. पण जेव्हा ही वागणूक जेव्हा दिलेली आहे तर दिलेली वागणूक जेव्हा येतात ते त्याचं प्रोव्हिडन्स लिहिलेलं आहे, तर त्याच्यावर व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने लिहून ठेवलं आहे की दिस इज द वेपन बाय विच शिवाजी किल्ड द मुघल जनरल अफजल खान, बट दिस क्लेम हॅज बीन मेड फॉर अदर वेपन्स ॲज वेल. म्हणजे अदर वेपन्स म्हणजे दुसऱ्या वागणुकांबद्दल पण हा क्लेम आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे, कारण का त्याला माहिती नाही आहे आणि आपल्याकडे पण तसे पुरावे नाही आहेत की बाबा याच वागणुकांनी महाराजांनी मारलं. कारण आपल्याकडे पद्धत होती की महाराष्ट्राने त्याला मारलं आणि वागणूक थोडी त्याला कोणाला जपून ठेवावी वागणूक आणि ती महत्त्वाची आहे असं काही उल्लेख नव्हते. तर मग व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम असं काम होतं की दिस क्लेम हॅज बीन मेड फॉर अदर क्लॉज. त्याचे आपण 2 हे बघूया पुरावे बघूया की असं काम म्हणतात व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आणि संपवूया.
ह्याच्यामध्ये ही लेडी फॉकलँड आहे. ही लेडी फॉकलँड म्हणजे लॉर्ड फॉकलँड मुंबईचा गव्हर्नर होता 1848 ते 1853 या वर्षामध्ये. आणि लेडी फॉकलँड एमिलिया नाव होतं त्याचं. आणि तिने बऱ्यापैकी प्रवास केला, म्हणजे तिने भारत, इजिप्त आणि सिरिया याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह प्रवास केला. आणि तिने आपलं प्रवास वर्णन लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या प्रवास वर्णनामध्ये प्रवास म्हणून छापून पब्लिश केलं. 1857 मध्ये ते प्रवास म्हणून छापून प्रकाशित झालं. त्याचं नाव आहे चाव चाव. चाव चाव. तर 2 खंड आहेत त्याचे चाव चावचे. आर्काइव्हवर अवेलेबल आहे, बघू शकता तुम्ही ते. हे दुसरा खंड हा आहे. दुसऱ्या खंडामध्ये ती सातारला गेली होती, त्यावेळेला तिने त्याचं वर्णन लिहून ठेवलं. आणि त्यावेळेला ती म्हणते की ती जेव्हा तिथे गेली होती तेव्हा शिवाजी महाराज ट्रेशरच बोर्ड म्हणून हे कॉमन आहे. त्यामुळे तिने त्याला लिहिले की ट्रेशर शिवाची वागणूक तिथे मला बघायला मिळाली म्हणून. सो ही लिहून होती की सातारकरांनी आम्हाला ज्या वागणुकांनी शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं ती वागणूक दाखवली. सो हा उल्लेख तुमच्याकडे येतो. सो हा एक क्लेम स्वतः म्हणता येईल की ही वागणूक म्हणजे जी आहे आपल्याकडे ती नाही शिवाजी महाराजांची, कारण तरी सातारालाच आहे. सो हा एक त्यातला उल्लेख घेऊ शकतो लेडी फॉकलँडचा. आणि ही परत प्रवासी होती आणि मुंबईची गव्हर्नर होती, त्याला बऱ्यापैकी वेल रिस्पेक्टेड होती. त्यामुळे तिला दाखवायला की बाबा आमच्याकडे हे आहे ते आहे म्हणून ही वागणूक पण दाखवायचा चान्स असू शकेल. किंवा त्या कास्टमध्ये असते, म्हणजे महाराजांची वागणूक बनवली असतील त्यावेळेला ते एकच हत्यार बनवत असतील, 5-6 सेट बनवले असतील. तर त्यातलं जे खरं हत्यार आहे ते इंग्लंडला गेलं आणि बाकी त्या सेटमधले ते राहिले असंही गोष्ट आपल्याला काही माहिती नाही. पण ही म्हणते एमिलिया वायकाउंटेस ऑफ फॉकलँड म्हणते की मला सातारकरांना जेव्हा दाखवलं त्यावेळेला महाराजांचं वागणं पुढचा उल्लेख आहे तो म्हणजे माउंटस्टोड एल्फिन्स्टन ग्रँडॉफ. हा प्रत्यक्ष जेम्स ग्रँडॉफचा मुलगा. त्याने आपल्या मुलाचं नाव माउंटस्टोड एल्फिन्स्टन ठेवलं. त्याचा बॉस आणि मेंटर त्याने त्याच्या मुलाचं नाव माउंटस्टोड एल्फिन्स्टन ग्रँडॉफ असं ठेवलं. सो हा माणूस अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया होता, म्हणजे भारत मंत्री पद होती, म्हणजे हा भारत उपमंत्री होता सॉर्ट ऑफ. आणि 1881 ते 1886 हा मद्रासचा गव्हर्नर होता. आपण जो मद्रासमध्ये जो मरीना बीच बघतो, मरीना बीच मध्ये बनवला 6 किलोमीटर वाढून टाकून प्रकार बनवला. तर हा जेव्हा गव्हर्नर बनायचा होता तर त्यावेळेला 1774-75 मध्ये हा भारतात येऊन गेला. भारतात त्यांनी बराच प्रवास केला फिरण्यासाठी. तर त्यावेळेला त्याचे वडील होते तर साताऱ्यात तो गेला होता. आणि त्या साताऱ्यात तो जेव्हा गेला होता त्यावेळेला तेव्हा परत तिथे म्हणजे माझ्या वडिलांनी इथे काम केलं, नोकरी केली. त्यामुळे तो तिथे जाऊन भेटला छत्रपती जे कोणी होतं त्यावेळेला. त्यांच्याशी त्याने गप्पा मारल्या किंवा त्यांच्याशी त्याने सांगितलं की मी त्याचा मुलगा आहे ग्रँडॉफ. त्याच्यामध्ये त्याला ज्या काही गोष्टी दाखवण्यात आल्या तर त्या गोष्टींमध्ये परत एक वागणूक दाखवण्यात आली. आणि त्याला सांगण्यात आलं की ही वागणूक छत्रपतीची आहे, ज्याने ज्या वागणुकाने शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं. तर ह्यात तो लिहितो की माझ्याकडे पण अशीच वागणूक आहे, कारण त्याच्या वडिलांकडे होती, माझ्याकडे पण अशीच वागणूक आहे. आणि इथे जी दुसरी वागणूक त्यांनी मला दाखवली ती वागणूक नक्की तशी नव्हती पण असू शकतात. सो असं लिहून ठेवलं आहे. म्हणजे तो त्याला माहिती नाही आहे, पण इथेही तो त्याला असं म्हणले की सातारकरांकडनं दाखवलेली वागणूक जी आहे ती वागणूक आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं असं सो त्याच्यामुळे या 2 कारणांमुळे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम म्हणतं की दिस क्लेम हॅज बीन मेड फॉर अदर वेपन्स अस वेल. कारण आता हे क्लेम्स होतं टेक्निकली असं म्हणलं गेलं तर त्याच्यावरनं असं मानायला शक्य नाही की वागणूक ती नाही आहे जी ओरिजिनल आहे ती. पण आता आपण जर बघितलं की ग्रँडॉफ हा जो माणूस आहे हा म्हणजे मॅन ऑफ हिस्ट्री आहे, त्याने नीट अभ्यास केलेला आहे. हा काही असा कोणीतरी नाही सोन्या की जो फक्त आला आहे आणि त्याने ती वागणूक बघितली आणि त्याला ती हवी होती म्हणून आवडली किंवा ही काही महत्त्वाची आणि म्हणजे आर्थिक ह्यांनी याची गोष्ट नाही आहे किंवा हे सोन्याचा हार आहे किंवा काही दागिने आहेत किंवा हिरा आहे असं काही नाही. आणि ह्याला जी किंमत माहिती आहे, हा म्हणजे ह्याला जी किंमत माहिती आहे ह्याला माहिती आहे की ती गोष्ट महत्त्वाची आहे आणि ह्याला वाटते की गोष्ट आपल्याकडे असावी आणि त्याने ती मागून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्याला मोठी वस्तू द्यायचे चान्सेस तसे कमी आहेत, कारण हा बेसिकली सगळं ॲडमिनिस्ट्रेशन चालवतो छत्रपतींचं. म्हणजे आपल्याकडे पत्र आहेत की हा छत्रपतींना गायडन्स देतो की तुम्ही असं ॲडमिनिस्ट्रेशन चालवा, राज्यकारभार असं चालवा तसं चालवा. म्हणजे घडीपासून जो प्रकार आहे राज्यकारभाराची तो हा आवश्यक होतो. त्याच्यामुळे ह्याच्याकडे मोठी गोष्ट याचे चान्सेस तसे कमीच आहेत असं वाटतं. पण आपल्याकडे काही पुरावे नाही त्या बाबतीत अजूनपर्यंत. या ग्रँडॉफच्या अप्रकाशित जागा लंडनमध्ये आहेत, ब्रिटिश लायब्ररीमध्ये ठेवलेल्या आहेत. तर त्या अजून वाचायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही माहिती नक्की मिळू शकते की बाबा जी वागणूक मिळाली याच्या आधीचा काही इतिहास आहे का किंवा त्याने ती वागणूक कशी मिळवली किंवा त्या वागणुकीमध्ये जरूर काही माहिती आहे का ते बघायला पाहिजे. पण ते बघायचं काम करायला पाहिजे.
मी चालू करायचे सध्या तब्येतबरोबर नाही आहे, प्रवास चालू आहे कामासाठी, पण एकदा वेळ मिळाला की ते बघायला सुरुवात करेन मी. कारण त्याच्यामध्ये जर अजून गोष्टी मिळतील असं कळतंय, कारण का ह्या 5 वर्ष जो स्वतः तो जाणारा होता त्याने डफला पण पदार्थ तयार केले सगळं, त्या सगळ्या ज्या ब्रिटिश लायब्ररीत आहेत आणि त्या अप्रकाशित आहेत त्यावर काम व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ते काम करणं अजून आहे. पण इंग्लंडमध्ये वाचनामध्ये एवढंच म्हणजे पाऊलचं ग्रँड मिळाली, ग्रँड घेऊन आला, त्याच्या वंशजांनी पुढे दिली आणि आता आपण 20 वापर सातारला बोलली आहे. सातारनंतर आता ती नागपूरला त्याचे नागपूर कोल्हापूर आणि मुंबई पण याची नंतर असे 3 वर्ष ती आहे. सो वाचिक झोपडीचं पाऊलचं तिथे आहे, तिथून एकदा दर्शन नंतर करणं त्याचं व्यवस्था करणं याचं काम आहे असं मला वाटतं. ते सांगतो क्वेश्चन